ज्याला स्पिरिट वर्ल्ड म्हटलं जातं, आत्म्यांचं जग, हे सुद्धा आहे. या सोल कॉन्ट्रॅक्टमध्ये आपण आपल्या सगळ्या निवडी निवडतो. पण प्रत्येक वेळी शनी त्यांच्या 7.7 प्रत्येकाला त्रास देतो असं नसतं. त्यांचा मृत्यू जर पाण्यात बुडून झालाय, आगीत जळून झालाय, तर ती कुठेतरी मेमरी त्यांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आहे. मेनोपॉज लवकर येणे, वेट गेन होणे, यामध्ये सुद्धा तुमच्या पास्ट लाईफचा पूर्णपणे समावेश असतो. त्याला कुठला आजार आहे, त्याच्या लाईफमध्ये रिलेशनशिप प्रॉब्लेम्स आहेत, हे प्रॉब्लेम म्हणजे तुमची कर्म आहेत. कुठलीही तुम्ही देवी साधना करता, याने काय होतं, त्याचे व्हायब्रेशन्स तुमच्या DNA ला चेंज करतात. निगेटिव्ह एनर्जीज माझ्या अवतीभोवती फिरतात. आपल्या आयुष्यामध्ये सक्सेस आणि ग्रोथ न होण्याचं कारण हे पेनही असतं. तासन तास ध्यान करत होती, त्या ध्यानामध्ये मला आन्सर्स यायला लागले. हे देण्याआधी मला गॉडेस महाकाली यांचं स्वरूप दिसलं. एकतर हील करा किंवा डील करा. इव्हन मी एंटिटीजना क्लिअर करते. आपल्याला 5D मध्ये जायचंय. ऑकल्ट सायन्स खूप लोकांना माहिती झालं आहे, त्याच्या मागे काही इंटेन्शन आहे का? नमस्कार, सॅसी सखीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपल्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी चांगल्या वाईट होत असतात आणि असं म्हणतात की त्या आपल्या पास्ट लाईफमधल्या कर्मांचीच फळं असतात. सो आपणही आपलं पास्ट लाईफ बघू शकतो थ्रू पास्ट लाईफ रिग्रेशन. आणि पास्ट लाईफ रिग्रेशन काय असतं आणि त्याचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होऊ शकतो हे आज आपण जाणून घेणार आहोत. आणि म्हणूनच आज आपल्यासोबत आहेत स्पिरिच्युअल गाईड, हिलिंग ग्रँड मास्टर पूजा. त्या सायकिक आणि ओकल ट्रेनर आहेत. शी ऑल्सो ऑफर्स डिफरंट एनर्जी हिलिंग मॉडॅलिटीज. वेलकम मास्टर पूजा, तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. आज मला आपण या स्टुडिओमध्ये बोलवल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि आम्ही खूप उत्सुक आहोत हे जाणून घ्यायला की पास्ट लाईफ रिग्रेशन म्हणजे नक्की काय असतं. पास्ट लाईफ रिग्रेशन म्हणजे अर्थातच की आपण आपला गतजन्म बघणे. बऱ्याच वेळेला या मिथ्स आहेत. अनेक लोकांना असं वाटत असतं की आपण पास्ट लाईफ का बघावं, जे काही दिसत आहे ते आपल्याला या लाईफमध्ये सगळं दिसतच आहे, तर पास्ट लाईफची गरज काय आहे. पण अशी आपली जन्म आणि मृत्यूची जी सायकल आहे की आपण आज क्रिस्टल फॉर्मपासनं आपण इव्हॉल्व्ह होत गेलो आहे. म्हणजे आपण आधी क्रिस्टल फॉर्ममधनं आलेलो आहोत, त्यानंतर आपण प्लांटमध्ये आलो आहोत, प्लांटमधनं ॲनिमल, ॲनिमलमधनं ह्युमनमधून आपण अनेक जन्म घेतले. पण प्रत्येक वेळी आज आपण करोडो जनता आहे, आपण या अर्थवर राहत आहोत. सगळ्यांचं आयुष्य सेम आहे का? अर्थातच नाही. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख आहे, तसंच दुःख आहे. हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप असे अनेक समस्या आहेत. मग या समस्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये का आहे? मग याचं कारण काय आहे? अनेक वेळा आपल्या आयुष्यामध्ये जे काही होत असतं याला परमेश्वर कारणीभूत आहे आणि त्यासाठी देवाला दोष दिले जातात की का आमच्या आयुष्यामध्ये तू असं निर्माण केलेलं आहे. पण खरं तर आपलं भविष्य कधीही परमात्मा लिहित नाही. आणि जर ते परमात्म्याने लिहिलं असतं तर त्याने सगळ्यांसाठी समान नियम बनवले असते. कारण आपण परमात्म्याची मुलं आहोत, आपण त्याचे अंश आहोत. आणि जर एका आईने आपल्या 10 मुलांचं भविष्य लिहायचं ठरवलं तर ती सगळ्यांचं समान लिहेल. कोणाचं चांगलं आणि कोणाचं वाईट असं लिहिणार नाही. तसंच परमात्म्याने आपलं भविष्य लिहिलेलं नाही आहे. आपलं भविष्य हे आपण कर्मांनी लिहिलेलं आहे आणि हे आपण स्वतः लिहिलेलं आहे. तर आपल्या आयुष्यामध्ये आज जे काही घडत आहे, म्हणजे अगदी तुम्हाला झालेली छोटीशी जखमसुद्धा याचंही कारण तुमच्या पास्टमध्ये असतं. ते काय आहे, कशामुळे आपल्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स आलेत हे बघण्यासाठी आपल्याला पास्ट लाईफ बघणं अत्यंत गरजेचं असतं. ओके. सो पास्ट लाईफ बघणं म्हणजे काहीतरी स्पेशल असतं का, की असं असतं की कोणीही जाऊन पास्ट लाईफ बघू शकतं, की आपले तेवढे कर्म असायला हवेत तरच ते पास्ट लाईफ बघू शकतो? बरोबर. कसं असतं ते? ॲक्च्युली कसं असतं, या लाईफमध्ये आपण जे पण पहिल्यापासून आपण म्हणजे अगदी जन्म घेतल्यापासून आपण एका ॲडल्ट एजमध्ये येईपर्यंत आपण जे काही बघितलं असतं ते इव्हेंट आपल्या मनामध्ये असतात. जे काही सोसलं असतं ते इव्हेंट आपल्या माइंडमध्ये असतात. आणि यामुळे असं होतं की आपल्या ज्या शरीराभोवती एक आपलं ऊर्जा शरीर आहे, ज्याला आपण ऑरा म्हणतो, चक्र सिस्टीम आहे, यामध्ये ब्लॉकेजेस होतात. आणि ज्या व्यक्तींच्या या ऑरा आणि चक्र सिस्टीममध्ये ब्लॉकेजेस असतात ते व्यक्ती स्वतःचं पास्ट लाईफ बघू शकत नाही. अच्छा. आणि तसंच पास्ट लाईफ बघण्यासाठी आपले सोल, माइंड आणि बॉडी या तिघांची तयारी पाहिजे असते. कारण हे तिघं एकमेकांशी कनेक्ट आहेत.
जर आपला सोल, आपला आत्मा गतजन्म बघण्यासाठी तयार नसेल, पण तुमचं माइंड तयार असेल, बॉडी तयार असेल, तरीही आत्मा त्या जन्माला बघण्यासाठी रेडी नसतो, कारण त्याने अनेक त्याच्या पास्टमध्ये असं भोगलेलं असतं, अशा इव्हेंटमधनं तो गेला असतो, म्हणून तो पुन्हा त्या इव्हेंटला बघायला घाबरतो. बरेच असे क्लायंट्स आहेत माझे की ज्यांना असं वाटतं की मला गतजन्म बघायचा आहे, पण जेव्हा त्यांची थेरपी केली जाते तेव्हा ते त्यामध्ये जाऊ शकत नाही, ते बघू शकत नाही, कारण सोल घाबरतो त्यांचा. असं असतं. तर पास्ट लाईफ बघण्यासाठी तुमच्या सोल, माइंड, बॉडीची तिघांची तयारी लागते. तोच व्यक्ती त्याचं पास्ट लाईफ बघू शकतो. ओके. तर तुम्ही आता म्हटल्या की सोल, माइंड आणि बॉडी हे तिघही रेडी असायला हवेत टू सी युअर पास्ट लाईफ. सो हाऊ इज इट कनेक्टेड, आपली सोल, माइंड आणि बॉडी? बघा, बॉडी हे एक आत्म्याचं वाहन आहे. तिथे आत्मा, कारण आत्म्याला जी जर्नी करायची या पृथ्वीवरती, कारण आपण सगळेच जण इथे एक जर्नी करायला आलो, एक प्रवास. राईट. मग तो प्रवास कसला आहे? कर्मांचा प्रवास आपण इथे करायला आलेलो आहोत. या कर्मांचा प्रवास आपल्याला करण्यासाठी एका वाहनाची गरज होती, जे वाहन आपलं शरीर आहे. आणि या दोघांना सांभाळणारं आपलं मन आहे. विदाऊट माइंड आपल्याला काहीच कळणार नाही. बेशुद्ध केलेल्या व्यक्तीसारखं आपण राहू मग इथे. पण आज माइंड आहे म्हणून आपण या जगाला ओळखत आहोत आणि आपण ते सेन्स करत आहोत. फिलिंग जे आपल्याला येत आहे, आपण जे बघत आहोत, जे फील करत आहोत, ते मनाद्वारे करत आहोत. त्यामुळे हे तिघंही एकमेकांशी कनेक्टेड अशा प्रकारे. अच्छा. तर आपण म्हणतो की पास्ट लाईफ म्हणजे आपण आपल्या गतजन्मांमध्ये जाऊन बघतो की काय ट्रॉमा किंवा जे काय झालेलं असेल. सो एक आकाशिक रेकॉर्ड ही पण एक टर्म आहे. सो त्यामध्येही आपण आपलं पास्ट लाईफ बघू शकतो असं ऐकलं आहे. सो आकाशिक रेकॉर्ड आणि पास्ट लाईफ रिग्रेशन ह्याच्यामध्ये काय फरक आहे? ॲक्च्युली काय आहे, एक थोडीशी मी इथे आपली सोल जर्नी सांगते. हे सांगण्याआधी की आत्मा पृथ्वीवरती जन्म घेतो. त्याने जन्म यासाठी घेतला आहे की त्याने जे पास्टमध्ये करून ठेवलेली कर्म आहेत, त्या कर्मांना हील करण्यासाठी तो इथे येतो. पण आपली जेव्हा डेथ होते आणि ही डेथ झाल्यानंतर आपलं हे जे कॉन्शियस माइंड आहे, म्हणजे आता आपण एकमेकांशी बोलत आहोत, आपण जे काही बघत आहोत, हे आपल्या कॉन्शियस माइंडद्वारे, चेतन मन ज्याला मराठीमध्ये म्हटलं जातं, या मनाद्वारे आपण एकमेकांना ओळखत आहोत, बघत आहोत. आपल्याला आठवत आहेत काही गोष्टी, काल काय केलं आहे, परवा काय केलं आहे, हे आपल्याला आठवतं आहे. पण मृत्यूनंतर आपली ही जी पंचतत्वांनी बनलेलं हे शरीर आहे, ही बॉडी आहे, ही विलीन होते पंचतत्वांमध्येच. आणि त्याबरोबर ही जे कॉन्शियस माइंड आहे, जे आपलं चेतन मन आहे, ते सुद्धा तिथेच विलीन होतं. अच्छा. म्हणून आज आपल्याला पास्ट लाईफचं सहजपणे आठवतं आहे का? नाही आठवते, कारण ते माइंड त्या बॉडीबरोबर तिथेच संपलेलं आहे. आपलं सबकॉन्शियस माइंड जे आहे, अंतर्मन, या माइंडला परमेश्वराचं मनही म्हटलं जातं, परमात्म्याचं मन, कारण ते खूप शुद्ध आणि खूप पवित्र आहे. आणि हे माइंड आपल्या ऑरा आणि चक्रा सिस्टीमबरोबर आपल्या पुढच्या प्रवासाला जात असतं. आणि जेव्हा कारण आपल्याला जसं हे पृथ्वीवरती जे आपण जग बघत आहोत, असंच एक जग ज्याला स्पिरिट वर्ल्ड म्हटलं जातं, आत्म्यांचं जग, हे सुद्धा आहे. तर आपण या पृथ्वीवरच्या प्रवासानंतर जेव्हा मृत्यू होतो, आपण त्या जगामध्ये जातो. आणि जसं म्हटलं जातं की स्वर्ग असतो, नरक असतो. म्हणजेच काय आहे, या स्पिरिट वर्ल्डमध्येही काही लेअर्स आहेत, काही स्टेजेस आहेत. की एखादा पुण्यात्मा जर इथून गेला तर तो त्या हाय लेवलच्या स्टेजमध्ये जातो. एखाद्याने खूप पाप केलं आहे पृथ्वीवर, तर तिथे जाऊन त्यालाही अशाच प्रकारच्या यातना ज्या त्याला पृथ्वीवर त्याने इतरांना दिल्या आहेत, त्यातनं हील होण्यासाठी त्याला अजून थोड्या लो लेवलच्या स्टेजमध्ये जावं लागतं स्पिरिट वर्ल्डमध्ये. अच्छा. तर तिथे सुद्धा लेअर्स आहेत. तर थोडक्यात काय की आपण इथून मृत्यूनंतर आपला सोल तिथे जातो. तिथे गेल्यानंतर आपल्याला आपले जे मास्टर्स असतात, गार्डियन एंजल्स असतात, स्पिरिट गाईड असतात, हे आपल्याला तिथे गेल्यानंतर पहिल्यांदा आपला एक आकाशिक रेकॉर्ड दाखवतात. तर आकाशिक रेकॉर्ड म्हणजे एक अशी लायब्ररी ज्याला म्हणतात, एक एनर्जी लेवलवरची लायब्ररी आहे, जिथे आपल्या आत्म्याचा रेकॉर्ड आहे की तुम्ही केलेली एक एक पृथ्वीवरची गोष्ट, एक एक कर्म, एक एक थॉटसुद्धा तुमचा तिथे रेकॉर्ड केला जातो. की आपण काय केलं आहे, कुठल्या वेळी आपण काय केलं, काय नाही. जसं म्हटलं जातं ना की चित्रगुप्त आहे आणि त्याच्या हातामध्ये पुस्तक आहे, तेच आहे आकाशिक रेकॉर्ड. आणि तिथे आपल्या नोंदी केल्या जातात.
आणि जेव्हा आपण तिथे जातो तेव्हा आपल्याला त्या आकाशिक रेकॉर्डमध्ये एक व्हिडिओ, असं म्हणतात, एक तुमचा कर्मांचा व्हिडिओ तुम्हाला दाखवला जातो की तुम्ही पृथ्वीवर काय केलं. पण आपण आपल्या त्या परमात्म्याच्या माइंडमध्ये असतो, म्हणजे आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये असतो. आणि त्या प्युअर माइंडमध्ये आपण जेव्हा बघतो की तेव्हा आपल्याला खूप वाईट वाटतं की आपण इतकं वाईट कर्म पृथ्वीवरती केलं आहे. मग आपल्याला वाटतं की नाही, आता या कर्मांना क्लिअर मला केलंच पाहिजे. कारण आपण जेव्हा त्या कर्मांना क्लिअर करू तेव्हाच आपण काही स्टेज वरती जाऊ, असं असतं. मग त्यासाठी आपण तिथे राहतो, स्पिरिट वर्ल्डमध्ये आपण अनेक वर्ष राहतो. तिथे आपलं एक सोल कॉन्ट्रॅक्ट बनतं, आपण सोल कॉन्ट्रॅक्ट बनवतो आणि हे कॉन्ट्रॅक्ट बनायला अनेक वर्ष जातात. या सोल कॉन्ट्रॅक्टमध्ये आपण आपल्या सगळ्या निवडी निवडतो की माझ्या आयुष्यात कोण आई बनून येणार, कोण वडील बनून येणार, कोण भाऊ बनून येणार, कोण नवरा बनून येणार, कोण पार्टनर बनून येणार, मित्रमैत्रिणी, ईच अँड एव्हरीथिंग. आपण प्रत्येक गोष्ट निवडतो. मग आज आपल्या लाईफमध्ये जे सफरिंग आहे ना, ते सुद्धा आपण निवडलेलं आहे. अनेक वेळा हा प्रश्न पडतो अनेकांना की जर आपणच आपलं कॉन्ट्रॅक्ट केलं आहे, मग आपण दुःख का निवडलं. बरोबर. हां, दुःख यासाठी निवडलं आपण, कारण आपण जेव्हा पाहिलं की आपण अनेकांना किती प्रकारे त्रास दिला आणि तेव्हा आपण त्या प्युअर परमात्म्याच्या माइंडमध्ये होतो, तेव्हा आपल्याला खूप वाईट वाटतं आणि म्हणून आपण इतकं वाईट स्वतःसाठी निवडतो. आपण एक म्हणतो ना की चॅलेंजेस स्वतःसाठी निवडतो किंवा पश्चाताप म्हणूया. हां, पश्चाताप म्हणू आपण, किंवा चॅलेंजेस, की कारण जेव्हा तुम्ही त्या चॅलेंजेसना क्रॉस करणार आहात तेव्हाच तुम्ही काही स्टेज तुमचा सोल जो आहे हा अपलिफ्ट होईल, हा इव्हॉल्व्ह होईल. येस, स्पिरिच्युअल वर्ल्डमध्ये. कारण आज आपण पृथ्वीवर जे पण काही मिळवतो आहे हे घेऊन आपण नाही जाणार आहे, हे इथे ठेवूनच जाणार आहोत. हे प्रत्येकाला माहिती आहे, प्रत्येकाला हे माहिती आहे. कारण जातानाही आपण एकटे जातोय आणि येतानाही आपण एकटे आलेलो आहोत. पण आपण या सगळ्या म्हणजे कॉन्शियसली आपण जे काही बघत आहोत इथे आपली खूप अटॅचमेंट होते आणि प्रत्येक गोष्ट आपल्या जीवनात हवीशी वाटते. आपण प्रत्येकजण कर्म क्लिअर करायला आलेलोच आहोत, पण त्याबरोबर आपण आनंदी राहायलाही आलेलो आहोत. पण या कर्मांच्या प्रवासामध्ये आनंद व्यक्ती विसरतो बऱ्याच वेळेला, असंही होतं. त्याच्या जीवनात जे दुःख त्याला मिळत आहे त्याला समजत नाही हे दुःख का येत आहे माझ्या लाईफमध्ये, पण ही त्याची चॉईस असते जी आकाशिक रेकॉर्डद्वारे कळते. आज अनेक जणांचे मी जे आकाशिक रेकॉर्ड केलेले आहेत त्यामध्ये त्यांना त्यांचं पास्ट लाईफ मला बघावंच लागतं, त्याशिवाय आकाशिक बघण्यात अर्थच नसतो. आकाशिक बघणं म्हणजे पहिल्यांदा तुमची ती फाईल ओपन होते की आज तुमच्या लाईफमध्ये सफरिंग आहे, हे कशामुळे, आणि त्यावर मग सोल्युशन काय करायचे, मग त्याचं आकाशिक हिलिंग केलं जातं. हां, तर ते सुद्धा एनर्जी लेवलवरच केलं जातं. तर आपला जो सोल ते जे सगळं निवडतो, जो प्लॅन, हा प्लॅन खूप मोठा असतो आणि सोल एक प्लॅन बनवत नाही, सोल अनेक प्लॅन बनवतो. की जर या प्लॅनमध्ये मी सस्टेन नाही होऊ शकलो तर मी हा सेकंड प्लॅन तयार करतोय माझ्यासाठी की याचा मी उपयोग करेन. मग एक फायनल प्लॅन जेव्हा बनतो तेव्हा सोलची तयारी असते की आता माझा पृथ्वीवर जन्म घेण्यासाठी मी रेडी आहे. आणि त्यामुळे ती डेट तो निवडतो, तो टाईमही आपला सोलच निवडतो आणि आपण बरोबर जी आहे ती. येस, आणि त्याच वेळेवर आपण जन्म घेतो. आणि मग ज्या वेळेवर आपण जन्म घेतलाय ती वेळ आपण निवडली आहे, तो प्लॅन आपण ठरवलाय आणि त्यामुळे आपली जी कुंडली बनली आहे ती सुद्धा आपली चॉईस आहे. ती कुंडली सुद्धा आपली चॉईस आहे. मग आपण म्हणतो की आपल्या जे ग्रह तारे आपल्या कुंडलीमध्ये आलेले आहेत, मग आपण ग्रहांची शांती करतो, अनेक विधी करतो, तरीही फरक पडत नाही. मग का? कारण जोपर्यंत तुमच्या प्लॅनमध्ये चेंज नाही तुम्ही करत तोपर्यंत तुम्हाला ते सफर करावं लागतं. म्हणजे प्लॅनेट तुम्हाला जे कुठलेही प्लॅनेट जे इफेक्ट करते, तर शनीचा ट्रान्झिट झाल्यावर अनेक व्यक्ती घाबरलेत, कारण हे ट्रान्झिट मोठं आहे. आता जे झालं 29 मार्चला, शिवाय 7:30 आल्यावर घाबरतात लोक. पण प्रत्येक वेळी शनी त्यांच्या 7:30 प्रत्येकाला त्रास देतो असं नसतं. शनी हा कर्मांचा न्यायाधीश आहे, त्यामुळे जर आपली कर्म चांगली असेल तर शनी आपल्याला नाही त्रास देत. म्हणजे पास्टची, तुमच्या पास्टच्या कर्मांचा न्यायाधीश शनी आहे आणि तो तुम्हाला 7:30 किंवा महादशेमध्ये तशा प्रकारे त्रास देतो.
जे कर्म तुम्ही केलेलं आहे पण तेही आपणच लिहिले असतात. तेही बरोबर. आपणच लिहिलेलं आहे. हम्म. मग आपलं जे सोल कॉन्ट्रॅक्ट आपण बनवलेलं आहे त्यानुसार आपण जन्म घेतलेला आहे हम्म. आणि त्यानंतर आपलं लाईफ जे चालतं त्याला आपण म्हणतो माझी पत्रिका आणि माझी कुंडली, हो. आणि ही फिक्स आहे. तर असं कधीच नसतं. So तुम्ही जे म्हटलात की आपण एकच प्लॅन लिहत नाही, आपण मल्टिपल येस प्लॅन येस लिहितो. घेतो. आणि मग आपण एकदा जन्म घेतल्यानंतर आपण ते प्लॅन चेंज करू शकतो. हो. लेट्स से प्लॅन ए इज नॉट वर्किंग, आय विल गो फॉर प्लॅन बी, असं येस होऊ आपण शकतं. करू शकतो. बऱ्याच वेळेला असं होतं की आपण लाईफमध्ये खूप सफर होतो आणि मग आपण परमेश्वराची मदत मागत असतो. हम्म. तर परमेश्वराची मदत म्हणजे तुम्हाला नेमकी काय मिळते हे अच्छा. कोणाला कळत नाही. हम्म. पण काय असतं, परमेश्वराला नवस बोलले जातात. हम्म. मी तीर्थयात्रा करेन, मी हे देईन, मी ते देईन. हम्म. आणि कधी कधी ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर आपल्याला वाटतं की मी हे नवस बोलल्यामुळे किंवा ही गोष्ट केल्यामुळे झालं आहे. तर ते त्यामुळे नसतं. तर परमात्मा तुम्हाला अशा प्रकारे हेल्प करत असतो की प्रत्येकजण जेव्हा आपण रात्रीचे गाढ झोपेमध्ये असतो तेव्हा आपला सोल स्पिरिट वर्ल्डची यात्रा करतो. ओ. तो त्यांच्या ॲन्सेस्टर्सना जाऊन भेटतो, त्यांच्या गार्डियन एंजल्सना जाऊन भेटतो, त्यांच्या स्पिरिट गाईडला जाऊन भेटतो आणि तेव्हा तो सांगत असतो की मी नाही इथे सस्टेन होऊ शकत आहे, जो मी प्लॅन निवडला आहे. आणि ज्या परमात्म्याकडे त्यांनी प्रार्थना केली तो परमात्मा त्यांना हेल्प करतो तो प्लॅन चेंज करायला. अच्छा. आणि त्यामुळे मग त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कायापालट व्हायला सुरुवात होते. मग आपल्याला वाटतं की मी इतके नामस्मरण, इतका जप तप नवस हे मी सगळं केल्यामुळे माझ्यात हा बदल आहे. तर हा बदल तुम्हाला अशी डिवाईन हेल्प मिळत असते की तुम्ही तिथे जाता, तुम्ही तो प्लॅन निवडता, तुम्ही तुमच्या परमात्म्याशी कम्युनिकेट पण करता, पण हे आपल्याला आठवत नाही. आणि आपण वरती जे सगळं प्लॅन करून आलेलो आहोत, खाली आल्यानंतर आपली ही मेमरी लॉक होते. मेमरी लॉक झाल्यानंतर आपल्याला आठवत नाही की आपण तिथे काय बोलून आलो आहे. पण जेव्हा तुम्ही अनेक प्रकारच्या स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करता जिथे तुमचे सेन्सेस ॲक्टिव्ह होतात तिकडे तुम्हाला हे नॉलेज मिळायला स्टार्ट होतं. तुम्ही मेडिटेशनमध्ये तुमच्या स्पिरिट वर्ल्डला भेटू शकता, जे मी अनुभव घेतलेले आहेत आणि त्यानुसार मी आज हे सगळं सांगतही आहे. जसं तुम्ही म्हणालात की आपला सोल आपण झोपेत असताना स्पिरिट वर्ल्डमध्ये ट्रॅव्हल करून येतो, त्यालाच ॲस्ट्रल ट्रॅव्हल म्हणतात का? येस, त्याला ॲस्ट्रल ट्रॅव्हल म्हणतात. पण हे ॲस्ट्रल ट्रॅव्हल आपण गाढ झोपेमध्ये केलेलं असतं त्यामुळे आपल्याला ते आठवत नाही. ओके. पण जेव्हा आपली स्पिरिच्युअल अपलिफ्टमेंट होत असते, आपला सोल जास्त इव्हॉल्व होतो, तेव्हा आपण कॉन्शियसली ॲस्ट्रल ट्रॅव्हल पण करतो. ओके. असंही असतं. येस, म्हणजे आपण ध्यानामध्ये कॉन्शियसली अच्छा, आपण meditation आउट ऑफ through. बॉडी एक्सपिरियन्स घेतो. आपल्याला समजतं, आपल्याला सगळं आठवतं की आपण आता कुठे जाऊन आलो, आपण काय बघून आलो हे आठवतं. अच्छा, म्हणजे मेडिटेशनमध्ये केलेलं जे ॲस्ट्रल ट्रॅव्हल आहे ते लक्षात राहतं आणि तिथे तुमचा सोल जास्त इव्हॉल्व झालेला असतो. कारण रात्रीच्या झोपेमध्ये प्रत्येक जण जातो, पण मेडिटेशनमध्ये आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स करणं आणि स्वतः सगळं बघणं तो खूप एक नवीन अनुभव असतो आणि तो खूप सुंदर असतो. ओके. माझा पुढचा प्रश्न असा आहे की 2 शब्द खूप ऐकायला भेटतात, पास्ट लाईफ थेरपी आणि पास्ट लाईफ रिग्रेशन. सर, हे 2 वेगळे कॉन्सेप्ट आहे की एकाला ऑल्टरनेटिव्ह दुसरा आहे? पास्ट लाईफ रिग्रेशन म्हणजे गतजन्मामध्ये जाणं. पास्ट लाईफ थेरपी म्हणजे त्या व्यक्तीला त्याच्या गतजन्मामध्ये आपण जरी घेऊन गेलो, त्याने कुठली त्याची फाईल बघितली तर ती हीलही करता आली पाहिजे. अच्छा. ती हील केली जाते, त्याच्या कार्मिक कॉर्ड्स कट केल्या जातात, त्याच्याकडनं बऱ्याच वेगवेगळ्या प्रॅक्टिसेस त्याच सबकॉन्शियस माइंडमधनंच त्याच्या घेतल्या जातात की तो त्या कॉन्शियसनेसमध्ये नसतो आणि त्याच्या कमांडद्वारे त्याचं हिलिंग केलं जातं. ही असते पास्ट लाईफ थेरपी. येस, पण काही व्यक्ती पास्ट लाईफमध्ये जात नाहीत, त्यामुळे त्यांना आपण ही थेरपी करू शकत नाही, म्हणून त्यांच्यासाठी आकाशिक रेकॉर्ड्स ऑलवेज हेल्पफुल असतं. ओके. अच्छा, म्हणजे आकाशिक रेकॉर्ड कुणाचेही बघितले जाऊ कोणाचंही बघितलं जाऊ पास्ट शकतं. लाईफ मध्ये अंटिल अँड अनलेस युअर सोल, माइंड अँड बॉडी बॉडी रेडी पाहिजे आणि त्या व्यक्तीला ते बघता आलं पाहिजे तरच ते होतं. आणि आकाशिकमध्ये मी सहजपणे त्यांचं बघू शकते. तर आपल्या डिस्कशनमधनं असं कळून येतं की नॉट ऑल स्कार्स आर विजिबल, सम ट्रॅव्हल विथ अस फॉर द लाईफ टाईम ऑल्सो. मग अशा परिस्थितीत हिलिंग कसं केलं जातं? आकाशिक हिलिंग जेव्हा मी करते, जसं पास्ट लाईफ जे मी म्हटलं की सोल पास्ट लाईफ बघत असतो, तो त्याच्या सबकॉन्शियसमध्येच असतो आणि त्याचद्वारे त्याला केलं जातं कमांड्स देऊन. आणि आकाशिक हिलिंगमध्ये ही स्पेशल अशा सिटिंग्स केल्या जातात
3 किंवा काहींना जास्त सिटिंग्स लागतात. हे 1 to 1 असतं, ऑनलाईनच असतं आणि त्यामध्ये त्यांना अशाच प्रकारे त्यांचं पास्ट लाईफ बघून एनर्जी लेवलवर मी काही गोष्टी करत असते की त्यांच्या सोल कॉन्ट्रॅक्टला चेंज केलं जातं त्यांच्या एंजल्सची हेल्प घेऊन, त्यांच्या गाईड्सची हेल्प घेऊन. आणि त्यानंतर त्यांना डेली करायला काही प्रॅक्टिसेस दिल्या जातात. अच्छा. हां, आणि त्या प्रॅक्टिसेस केल्यावर त्यांच्या लाईफमध्ये ते चेंजेस व्हायला लागतात. यामध्ये आपण कुठलाही इलनेस असू दे, आजार असू दे, फायनान्शियली कितीही तो व्यक्ती ग्रोथ होत नाही, बऱ्याच वेळेला कर्ज असतं. मग हे का झाले? कारण त्याच्या माइंडमध्ये पास्ट लाईफचे कुठले तरी ब्लॉकेजेस असतात जे त्याने पास्टमध्ये सफर केलं आहे, किंवा त्याने पॉवर्टी बघितलेली असते, किंवा या लाईफमध्ये पॉवर्टी हा त्याचा लेसन असतो, असंही होतं. तर पण आता तो त्या लेसनमध्ये सस्टेन होऊ शकत नाही आहे, त्याला नको आहे तो आता. कारण आपण प्रत्येकजण अर्थवरती आहे ना धडा शिकायला आलो आहे. जो आपण शिकलो नाही आहे, म्हणजेच जो अनुभव आपण घेतला नाही आहे, ते अनुभव शिकण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. आणि जेव्हा असे अनुभव शिकण्यासाठी आपण जर एखाद्या पर्सन, एखाद्या आत्म्याने गरिबी निवडली आहे, तर ती गरिबी आता त्याला नकोशी वाटते. मग अशावेळी आकाशिकमध्ये समजतं की एक्झॅक्टली याच्या गरिबीचं कारण काय आहे, का याची फायनान्शियल ग्रोथ होत नाही आहे. मग त्यावर वर्क केलं जातं. तशा प्रकारच्या प्रॅक्टिसेस त्यांना करायला दिल्या जातात डेली लाईफमध्ये. आणि आकाशिकमधनं एकदा तुमचं सोल कॉन्ट्रॅक्ट चेंज करता आलं एनर्जी लेवलवर, की इथे तो बदल हळूहळू घडायला सुरू होतो. मग त्यांचे मार्ग मोकळे होतात, त्यांचा ऑरा हील होतो, त्यांची चक्रा सिस्टीम हील होते आणि अनेक चांगलं परिवर्तन त्यांच्यामध्ये दिसतं. सो आकाशिक हिलिंग जे आहे ते आणि पास्ट लाईफ हिलिंग हे दोन्ही ऑनलाईन केलं जाऊ शकतं? येस, अगदी ऑनलाईन केलं जाऊ शकतं. यामध्ये आपल्याला समोरच व्यक्ती पाहिजे असं काही नसतं. कारण आज जगभरातून अनेक लोक कनेक्ट होत आहेत आणि ऑनलाईनच केलं जातं आणि खूप चांगले रिझल्ट्सही आहेत. अच्छा. पास्ट लाईफची जर्नी जी आहे तर ती आपल्या चक्रा आणि ऑरा यांच्यासोबत कशी कनेक्टेड आहे? आपल्याला डोळ्यांनी जे दिसतंय आपली फिजिकल बॉडी दिसते, पण या फिजिकल बॉडीला सामावून घेणारी किंवा तिला संरक्षण तिचे करणारी अजून एक शरीर, अजून एक बॉडी आपल्या शरीराभोवती आहे, ज्याला म्हणतात ऑरा. आणि या ऑरामध्ये सुद्धा आपल्याला अजून 7 बॉडीज आहेत, ज्या आपल्या 7 चक्रांशी कनेक्ट आहेत. अशी आपल्या शरीरामध्ये अनेक चक्र आहेत, पण जी ऋषीमुनींनी सांगितलेली सप्तचक्र आहेत, मूलाधार, स्वादिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा आणि सहस्रार, अशी ही 7 चक्र आहेत. तर आपलं जे मूलाधार चक्र हे फाउंडेशन आहे. अनेक लोकांना फिअर्स असतात, फोबिया असतात, ट्रॉमा असतात, फायनान्शियल इश्यूज असतात, किंवा त्यांना वाटतं की आपण या जगामध्ये काहीच करू शकत नाही आहे, आपण जन्म का घेतला आहे. त्यांच्यामध्ये ती लिडरशिप क्वालिटी नसते, प्रत्येक गोष्ट करण्यासाठी ते पुढे जात नाही. तर इथे कुठेतरी त्यांचा जो बेस आहे, जे फाउंडेशन आहे, जे वीक असतं. कारण या चक्रामध्ये तुमच्या पास्ट लाईफचं बीज आहे. तुमचा गतजन्म हा तुमच्या मूलाधार चक्राशी कनेक्ट आहे आणि तुमच्या मूलाधार चक्राशीच इतर चक्रही कनेक्ट आहेत. मूलाधार चक्राशी तुमचं हे आज्ञाचक्र कनेक्ट असतं. मूलाधार चक्रामध्ये जर ब्लॉकेजेस असतील, मूलाधार चक्रामध्ये जर फिअर्स असतील, तर या फिअर्स तुमच्या आज्ञाचक्र, आणि हे आज्ञाचक्र माइंडशी कनेक्ट आहे. त्यामुळे मूलाधार चक्रामध्ये असलेले ब्लॉकेजेस तुमच्या आज्ञाचक्रापर्यंत पोहोचतात, जे मनाशी कनेक्ट आहे तुमच्या. आणि जर व्यक्तीच्या मनामध्ये अशा प्रकारच्या फिअर्स उद्भवल्या तर तो लाईफमध्ये काहीच अचीव करू शकत नाही. पहिल्यांदा त्याला लिडरशिप क्वालिटी त्याच्यामध्ये डेव्हलप करावी लागते, त्याची विल पॉवर, त्याचा स्वतःवरचा आत्मविश्वास हा ठाम असायला पाहिजे की हो मी हे करू शकत आहे. अनेक वेळा मी बघितलं आहे की व्यक्तीच्या मनामध्ये अनेक प्रकारचे ट्रॉमा असतात. ॲडल्ट्स जाऊ दे, पण अगदी लहान मुलंही पाण्याला घाबरतात, आगीला घाबरतात, काळोखाला घाबरतात. ही का घाबरतात? कारण त्यांच्या पास्टमध्ये त्यांचा मृत्यू जर पाण्यात बुडून झाला आहे, आगीत जळून झाला आहे, तर ती कुठेतरी मेमरी त्यांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आहे आणि त्यामुळे ही मेमरी या लाईफमध्ये काम करत असते. आणि ही मेमरी तुमच्या सबकॉन्शियस माइंडद्वारे तुमच्या आज्ञाचक्रामधनं ॲक्टिव्ह असते. तर तुमचं मूलाधार चक्र आणि आज्ञाचक्र एकमेकांशी असे कनेक्ट आहेत. त्यामुळे तुमच्या चक्रांमध्ये ब्लॉकेजेस येतात आणि जेव्हा आपण पास्ट लाईफ थेरपी करतो तेव्हा हे ब्लॉकेजेस हील व्हायला हेल्प होते. कारण आतमधनंच
ती मेमरी क्लिअर झाली, तुमच्या रूट चक्र म्हणजे मूलाधार चक्रामधनंच ती मेमरी हील झाली, तर तुमच्या माइंडपर्यंत ती जाणार नाही. कारण आपलं सबकॉन्शियस माइंड, आपलं कॉन्शियस माइंड, आपलं अनकॉन्शियस माइंड, आपली चक्रा सिस्टीम, आपला DNA, आपले ब्लड सेल्स हे सगळे एकमेकांशी कनेक्ट असतात. कारण तुमच्या सबकॉन्शियसमध्ये असलेली जी मेमरी आहे ही मेमरी तुमच्या कॉन्शियस माइंडपर्यंत जाते, तुमच्या चक्रा सिस्टीमपर्यंत जाते आणि त्याचप्रमाणे आपल्या ज्या सेल्स आहेत या ब्लड सेल्स नेहमी माइंड काय सांगत असतं याचा आढावा घेत असतात. अच्छा. आणि ती मेमरी त्या ब्लड सेल्सपर्यंत फ्लो होते आणि सेल्सचं काम असतं की ती मेमरी DNAपर्यंत पोहोचवायची. आणि DNAपर्यंत जेव्हा ती मेमरी पोहोचते तेव्हा ती आपल्या ॲक्शनमधून बाहेर येते. अशा प्रकारे सगळं कनेक्ट असतं. त्यामुळे आपलं ऑरा चक्रा सिस्टीम हे हील करणं, क्लिअर ठेवणं हे आपलं मेन काम आहे. पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपीमध्ये किंवा आकाशिकमध्ये मी प्रत्येकाला हेच सांगते की पहिल्यांदा ऑरा आणि चक्रा सिस्टीम तुमची कशी डेव्हलप होईल याचा प्रयत्न करा आणि त्यामुळे त्यांना तशा प्रकारच्या प्रॅक्टिसेस दिल्या जातात. आणि हे ऑरा आणि चक्रा क्लिनिंगसाठी बाकी पण मॉडॅलिटीज आहे ना, जसं रेकी, क्रिस्टल येस आहे. पण यामुळे तुमच्या सबकॉन्शियस माइंडचं क्लिन्झिंग होत नाही. जे तुमचं पास्टच्या मेमरी, कारण चक्रा सिस्टीम जेव्हा रेकीने, प्राणिक हिलिंगने क्लिअर केल्या जातात तेव्हा त्या एनर्जी लेवलवर नक्कीच हील होतात. पण तरीही काही वेळेला प्रॉब्लेम्स नाही आमचा सॉल्व्ह झाला अशी क्लायंटची तक्रार असते. मग यावेळी अशा वेळी हिलरला ब्लेम केलं जातं की नाही ते त्यांनी बरोबर केलं नाही, आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला. तर कुठलाही हिलर कधीही चुकीचा नसतो, कारण तो ऊर्जेवर काम करतोय, तो नक्कीच चांगलं काम करतोय. पण तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जो डेटा आहे हा आतून जोपर्यंत क्लीन होत नाही तोपर्यंत तुमच्या चक्रा सिस्टीमवर मुळापर्यंत काम होत नाही. आणि मुळापर्यंत काम करायला आपल्याला पास्ट लाईफ रिग्रेशन खूप हेल्प करतं. आता मगाशी तुम्ही म्हणालात की पास्ट लाईफ रिग्रेशन ऑनलाईन सुद्धा तुम्ही करता. Yes. असं काही असतं का की ज्याचं पास्ट लाईफ रिग्रेशन होत आहे तो व्यक्ती कुठल्या तरी ट्रान्स स्टेटमध्ये असतो? येस, ट्रान्स स्टेटमध्ये गेल्याशिवाय व्यक्ती पास्ट लाईफ बघू शकत नाही. त्यामुळे त्याला ट्रान्स स्टेटमध्ये घेऊनच जावं लागतं आणि मेडिटेशन थ्रू घेऊन गेलं जातं. येस. गायडेड मेडिटेशन असतं का? नाही, मी स्वतः ते करते. कुठलं असं मेडिटेशन ऑडिओ वगैरे लावून केलं नाही जात. प्रॉपर त्यांच्या ऑरा चक्रा सिस्टीमवरनं, त्यांच्या एनर्जीवरनंच लक्षात येतं की यांना कशा प्रकारे यांना गाईड केलं पाहिजे आपल्याला. तर तशा प्रकारे त्यांना गाईड केलं जातं आणि त्यांच्यावर ते काम केलं जातं. येस. इवन स्त्रियांमध्ये आपण बघायला गेलो तर कन्सिव्ह न होणे हे प्रॉब्लेम्स असतात, मेनोपॉज लवकर येणे, वेट गेन होणे, यामध्ये सुद्धा तुमच्या पास्ट लाईफचा पूर्णपणे समावेश असतो आणि त्यावर काम केलं जातं. बऱ्याच स्त्रियांना असं वाटतं की आम्हाला आयुष्यामध्ये खूप पुढे जायचं आहे, पण आज आम्ही इतके अडकलो आहोत की आम्ही पुढे जात नाही आहे. तिथेही तुमच्या पास्ट लाईफचा ब्लॉक आहे तुमच्यामध्ये. आणि ब्लॉक म्हणजे जोपर्यंत तुम्ही तो ब्लॉक हील नाही करत तोपर्यंत तुम्ही नाही पुढे येणार, तिथे स्टक राहणार. येस, तिथे स्टक राहणार. कारण ग्रह तारे हे स्वतःहून आपल्यासमोर येत नाही आहेत, हे व्यक्तींच्या रूपात आपल्यासमोर येत आहेत. मग आज तुमच्या लाईफमध्ये जे काही रिलेशन्स आहेत, अगदी ते रक्ताचं नातं असो किंवा मानलेलं नातं असो, तुमचं फ्रेंड सर्कल असो, कोणीही असो, इवन तुमचे ऑफिसचे कलिग्स असो, हे प्रत्येकजण तुमच्या कर्मांशी कनेक्ट आहेत. आणि म्हणूनच आज ते तुमच्याकडे आलेले आहेत त्या कर्मांना कंप्लीट करायला. आणि ते स्वतः आलेले नाही आहेत, हे आपण त्यांना अट्रॅक्ट केले. कारण जे कर्माचं सीड आपल्यामध्ये आहे, आपण कुठेही गेलो तरी ते आपल्याला सोडत नाही. बऱ्याच वेळेला असं होतं की व्यक्ती कर्मापासून पळतात. फॉर एक्झाम्पल की लाईफमध्ये एखाद्या व्यक्तीपासून आपल्याला आपण सफर होतो आहे, आपल्याला त्रास होतो आहे. मग आपण निर्णय घेतो की नको, या व्यक्तीपासून कायमचं लांब जायचं, हा व्यक्ती नकोच आहे मला आयुष्यामध्ये. आणि आपण एक वेळेस त्या कर्माला अर्धवट, आज तो व्यक्ती लाईफमध्ये का आला आहे तुमच्या, कारण तुमच्या कर्मांनी तुम्ही त्याला अट्रॅक्ट केलं आहे, इनडायरेक्टली नकळतपणे केलं आहे. आज तुम्ही त्या कर्माला कंटाळून, त्या व्यक्तीला कंटाळून तुम्ही कुठेतरी लांब निघून गेलात. तुम्हाला ते सेम त्याच पॅटर्नची व्यक्ती आयुष्यामध्ये परत भेटते, त्याच लाईफमध्ये. कारण
का? कारण कर्म तुमच्यात अजून बॅलन्स आहे, ते हील झालं नाही. म्हणून तुम्ही जगामध्ये कुठेही फिरलात, तुमचं कर्म घेऊन फिरताय, तर तुम्हाला त्या व्यक्ती भेटतच राहणार. तुम्ही एकापासून पळ काढला, सेम पॅटर्नची दुसरी भेटणार. कारण आपल्या आतमध्ये जोपर्यंत ते पॅटर्न आहे, ते पॅटर्न आपण ब्रेक करत नाही तोपर्यंत हे आपल्याबरोबर होणार. बऱ्याच वेळेला मनी इश्यूज असतात, आपले पैसे डुबतात, आपण कुठेतरी इन्व्हेस्ट करतो. तर आजपर्यंत अनेक वेळा पास्ट लाईफच्या केसेसमध्ये मी बघितलं आहे की तुम्ही कोणाचं तरी तसं घेतलेलं होतं आणि आज तुम्ही ते रिटर्न दिलं आहे. फक्त रिटर्न देताना आपल्याला मल्टिप्लाय करून रिटर्न द्यावं लागतं. याचा काही एक्सपिरियन्स सांगाल तुम्ही एखादा? पास्ट लाईफमध्ये असं मी बरंच बघितलेलं आहे. एक व्यक्ती होते आणि त्यांचे करोडो रुपये कंपनीमध्ये डुबले. आणि त्यांचं जेव्हा पास्ट लाईफ बघितलं तेव्हा त्यांनी बघितलं की फार अगदी जुना काळ होता. ते गव्हर्नमेंट सर्वंट होते आणि त्यांनी तेव्हा नाणी होती. त्यांचे जे काही पैसे होते त्यातलं एक नाणं त्यांनी चोरलं. एक नाणं आणि अनेक वर्षापूर्वीची त्यांनी सांगितलं होतं, तेव्हा ते डिकेड काय होतं, ते इयर काय होतं त्यांनी सांगितलं होतं. पण अनेक वर्ष होती जेव्हा नाण्यांचा तेव्हा युग होतं, तिथे नाणी तेव्हा चालत होती. आणि आत्ता जेव्हा त्यांचा जन्म त्यांनी घेतला अनेक वर्षांनी, तेव्हापासूनचं मल्टिप्लाय होऊन जी अमाऊंट झाली ती त्यांना आज द्यावी लागली रिटर्न. तिथे त्यांचे पैसे डुबले. आणि हे अशाच ठिकाणी जिथे मास कर्म होतं, म्हणजे ग्रुप कर्म. कारण त्यांनी तिथे ग्रुप होतं ना, एक गव्हर्नमेंटचं नाणं चोरलं होतं, हे ग्रुप कर्म झालं. तसंच या लाईफमध्ये त्यांना तशाच प्रकारे ते कर्म भोगावं लागलं, त्यांना डील करावं लागलं. आपल्याला दोन चॉईसेस दिलेले आहेत, एक तर हील करा किंवा डील करा. ज्यांना आत्तापर्यंत माहिती नाही आहे की हील करणं काय असतं. हील करणं म्हणजे तुम्ही पास्ट लाईफ बघा, त्यावर काम करा, त्या कर्मांना ॲक्सेप्ट करा आणि पुढे जा. आणि डील करणं म्हणजे कर्म भोगतच राहा जोपर्यंत ते कर्म तुमच्या आतमधनं संपत नाही. हे असतं डील करा. पास्ट लाईफमध्ये आपण आपल्या गतजन्मांमध्ये जाऊन बघतो, तर हे कुठेतरी नैसर्गिक प्रक्रियेमध्ये आपण काही अडथळा आणतो आहे का? कारण बऱ्याच लोकांना असा प्रश्न असेल की ही प्रोसेस सेफ आहे का? ही प्रोसेस खरं तर खूप सेफ आहे आणि मी तर म्हणेन प्रत्येकाने केली पाहिजे. कारण आपल्या फिजिकल बॉडीला कुठल्याही प्रकारचा इलनेस आला तर आपण मेडिसिन घेतो. काही वेळा मेडिसिन घेऊनसुद्धा आजार बरा होत नाही. मग आपण रिझन शोधतो. मग रिझन म्हणजे काय असतं? ही आपली कर्म असतात. मग आपण कुठली कर्म केली आहेत? मग आपण बऱ्याच वेळेला बघितलं आहे, अनुभव आहेत, तेव्हा असं मी काय कर्म केलं होतं. मला सायकिक मेसेजेस मी एक्सेस घेते, त्याच्यामध्ये मला अनेक लोक विचारतात, मॅडम तुम्ही देवाला विचारा की आम्ही असं काय कर्म केलेलं, आम्ही देवाचं इतकं करतो, इतकं, म्हणजे मी म्हणेन 80% केसेसमध्ये प्रत्येकाचं हे वाक्य असतं, आम्ही देवाचं इतकं करतो तरी आमच्या मागे असं का आहे मॅडम? या जन्मात तर आम्ही कधी कोणाचं वाईट केलेलं नाही आहे, मग आमच्या लाईफमध्ये असं का झालं? हो, प्रत्येकालाच वाटतं की मी काहीच येस. तर माझा अनुभव असा आहे की व्यक्ती पास्ट लाईफमध्ये जितका पॉवरफुल असतो, या लाईफमध्ये त्याला तितकं पॉवरलेस बनवलं जातं. का? कारण तुम्हाला कर्मांना आता भोगायचं आहे, तेव्हा तुम्ही तुमची पॉवर यूज केली, आता तुम्हाला पॉवरलेस बनवलं जाणार, जिथे तुम्हाला फक्त भोगावं लागतं. तुम्ही काही रिॲक्शन देऊ शकत नाही, तुम्ही काही त्यावर स्टँड घेऊ शकत नाही, कारण ही तुमची चॉईस आहे. कारण परमेश्वराने हे आपल्याला सांगितलेलंच नाही आहे, त्याने मार्ग दाखवला आहे, तर हील करा किंवा डील करा. तर हील करायचं आहे तर हा प्रकार आहे पास्ट लाईफ रिग्रेशन. डील करायचं असेल तर मग फक्त ॲक्सेप्ट करा जे काही आपल्याबरोबर होत आहे. सो पास्ट लाईफ रिग्रेशन करून नाही नुसतं होणार, ते हिलिंग पण करायला पाहिजे. हिलिंग प्रोसेस खूप इम्पॉर्टंट आहे. आता अनेक जण बघतात, आम्ही राजा होतो, मी राणी होते, मी राजकुमार होतो, अशा केसेसही आहेत. पण ते बघून तुम्ही आत्ता काय करणार आहात? तुम्ही त्यावेळेला जे वाईट कर्म केलंय ते आत्ता करू नका. आत्ता माझ्याकडे रिसेंटच एक केस होती की एक व्यक्ती होते, त्यांनी सांगितलं की म्हणजे रिटायर्ड पर्सन होते की मॅडम मी आयुष्यामध्ये खूप स्ट्रगल केलं आहे लहानपणापासून, अजूनही मी मेहनत आणि कष्ट करतच आहे. मला बघायचं आहे की आणि माझा फायनान्शियल ग्रोथ माझी हवी तशी होत नाही आहे, मी खूप कष्ट करत आहे, मग असं मी काय कर्म केलं आहे हे मला बघायचं आहे. आणि जेव्हा मी त्यांचं पास्ट बघितलं
तेव्हा मी बघितलं की ते त्या गावामधले एक श्रीमंत सावकार होते. खूप पैसा होता आणि त्यांचं खूप शेतीवाडी हे खूप भरपूर होतं त्यांच्याकडे. शेतामध्ये काम करायला असंख्य कामगार होते. शेतही खूप अनेक प्रकारची फळं, भाज्या असं त्यांचं सगळं होतं. पण यांच्याकडे यांना जे म्हणतो ना, पैशांचा अहंकार खूप होता आणि त्यांनी त्यांच्या हाताखाली काम करणारे गरीब जे होते त्यांना प्रचंड प्रमाणामध्ये त्रास दिलेला, प्रचंड प्रमाणामध्ये. म्हणजे अत्यंत राबवून घ्यायचे. शिवाय त्यांनाही आणि जे प्राणी बैल वगैरे जे नांगरतात त्यांनाही अत्यंत ते त्रास द्यायचे, खूप मारायचे, उपाशी ठेवायचे, त्यांना हवं तसं चारा पाणी द्यायचे नाही आणि त्यांना दिवस रात्र राबवून घ्यायचे. आणि त्यामुळे या लाईफमध्ये त्यांना अत्यंत कष्ट आणि पीडा सहन करावी लागली. लहानपणापासून त्यांना काम करावं लागलं. हे सगळं सांगून झाल्यावर त्यांनी ते थोडेसे हसले. मग मी म्हटलं की म्हणजे त्यांना इतकं पटलं. मग मी म्हटलं काय झालं. तेव्हा त्यांनी सांगितलं की मॅडम, या आयुष्यात पण मला शेतीची खूप आवड आहे आणि मी या लाईफमध्ये सुद्धा माझी शेतीवाडी आहे, पण या आयुष्यामध्ये मी प्राण्यांवर मला माहीत नव्हतं. आता त्याचं उत्तर मला मिळालं की मी इतकं का प्रेम करतोय. मी प्राण्यांवर खूप प्रेम करतोय, मी माझ्या वर्कर्सवर खूप प्रेम करतोय. त्यांना काय हवं काय नको माझ्यापेक्षा मी जास्त बघत आहे. मी त्यांना म्हटलं बघा कसं मॅच झालं. कारण तेव्हा त्यांना मी हे स्पिरिट वर्ल्ड सांगितलं की तुम्ही जे काही तेव्हा पाप केलं, स्पिरिट वर्ल्डमध्ये गेल्यावर तुम्हाला जे दाखवण्यात आलं तुमचं कर्म, तिथे तुमच्या आत्म्याला वेदना झाल्या की मी इतकं वाईट कर्म केलं. आता या लाईफमध्ये मी पुन्हा हेच कर्म करीन, पण माझ्या जे पाळीव प्राणी आहेत, जे बैल आहेत, जे शेती करत आहेत, त्यांना मी त्यांची खूप काळजी घेईन, माझ्या वर्कर्सची खूप काळजी घेईन आणि म्हणून आज तुम्ही ही काळजी घेत आहात. असं आहे. पण तरीही ते कर्म तुमच्यामध्ये अजून आहे. तुम्ही हे करून त्या कर्मांना बॅलन्स केलेलं आहे असं त्यांना म्हटलं. पण आज तुम्ही तितके सुखातही आहात. असं नाही की तुम्ही अन्नपाणी घेऊ शकत नाही, असा पैसा नाही आहे तुमच्याकडे. तुम्ही कर्मांना बॅलन्स करत आहात आणि हा स्ट्रगल तुम्हाला करायचाच होता. कारण कर्म आहे, त्याची तीव्रता कमी होते, पण ते भोगावं लागतं जोपर्यंत ते कम्प्लीट हील नाही होत. असं. आता हे नेक्स्ट लाईफमध्ये त्यांच्याबरोबर पॅटर्न जाणार नाही, कारण या लाईफमध्ये त्यांनी ते बॅलन्स केलं आहे. सो आत्ता तुम्ही मेन्शन केलं की इदर यू डील ऑर हील. तर कुठल्या परिस्थितीत म्हणजे तुम्ही रेकमेंड कराल की पर्सन शुड गो फॉर दिस पास्ट लाईफ रिग्रेशन? कुठल्याही परिस्थितीमध्ये. त्याला कुठला आजार आहे, तो कशामुळे, त्याचं कारण काय आहे, किंवा त्याच्या लाईफमध्ये रिलेशनशिप प्रॉब्लेम्स आहेत, बऱ्याच वेळेला कन्सीव्ह होत नाही, हा प्रॉब्लेम असतो. त्यामुळे कुठल्याही आयुष्यामध्ये तुम्हाला आज प्रॉब्लेम जो आहे, हे प्रॉब्लेम म्हणजे तुमची कर्म आहेत, दुसरं काही नाही. मग जेव्हा आपण या कर्मांना हील कसं करायचं, क्लीन कसं करायचं, या पाथवर जातो, या प्रॅक्टिसेस करतो. कारण बऱ्याच वेळेला असं आहे ना, परमेश्वराचं किती आम्ही खूप देवदेव केलं तरी आम्हाला रिझल्ट मिळत नाही, हे जेव्हा व्यक्ती म्हणतात. मनुष्य इतका स्वार्थी आहे. मी सांगते हे अनेक जणांना, मनुष्य इतका स्वार्थी प्राणी झालेला आहे की आज तुम्ही परमेश्वराची पूजा करताना सुद्धा त्याच्यामध्ये सेवाभाव नसतो. जरी सेवा म्हणून केली जाते तरी त्यामध्ये मनाच्या कुठल्या कोपऱ्यामध्ये असं असतंच की त्याने मला काहीतरी मिळणार आहे आज. इनडायरेक्टली. तर प्रत्येक मनुष्यसुद्धा हा परमेश्वराचा अंशच आहे. तुमच्या दारामध्ये आलेल्या गरजू व्यक्तीला तुम्ही का मदत करत नाही? परमेश्वर आपल्याला ज्या रूपामध्ये आपण बघत आहोत त्या रूपात आपल्यासमोर कधीच येणार नाही. तो मनुष्याच्या रूपामध्येच येणार. तो एखाद्या गरीब व्यक्तीच्या रूपातच आपल्यासमोर येणार, एका गरजू व्यक्तीच्या रूपातच आपल्यासमोर येणार. आणि तुम्हाला परमात्मा तेव्हाच मिळेल आणि तुमची कर्म तेव्हाच हील होतील जेव्हा तुम्ही अशा ठिकाणी मदत कराल, अशांना मदत कराल. तिथे आपल्या कर्मांचं हिलिंग होतं. आपण देवदेव करून किंवा ग्रंथपुराणं वाचून आपल्या कर्माचं कधी हिलिंग होत नाही. कारण बरेच लोक असं विचारतात, मोक्ष मिळण्यासाठी आम्ही काय करू, हा प्रश्न नेहमी असतो. मी सांगते कर्म करा आणि इतकी चांगली कर्म करा आणि कुठलं विदाऊट एनी एक्सपेक्टेशन करा, तर तुम्ही मोक्षप्राप्तीला जाल, नाहीतर नाही. कारण कुठलं स्तोत्र वाचून, कुठलं ग्रंथ वाचून, दिवसभर नामजप करून तुम्ही मोक्षप्राप्तीला जात नाही. इव्हन मी विचारते बऱ्याच वेळेला, कशासाठी तुम्ही नामजप करता, याने काय होणार आहे? उत्तर नसतं. नाही, परमेश्वराची प्राप्ती व्हावी म्हणून. तर नामजप ॲक्च्युली त्यासाठी केलाच जात नाही. नामजपाने काय होतं, किंवा कुठलीही तुम्ही देवी साधना करता, याने काय होतं, त्याचे व्हायब्रेशन्स तुमच्या DNA ला चेंज करतात.
तुमच्या सेल्सच्या प्रोग्रामिंगला चेंज करतात, तुमच्या सबकॉन्शियस माइंडच्या प्रोग्रामिंगला चेंज करतात, तुमच्या चक्रा सिस्टमवर काम करतात. आणि त्यामुळे जेव्हा तुमच्या आतमधली जी निगेटिव्ह मेमरी आहे ती हील व्हायला लागते, तेव्हा तुमच्या बिहेवियरमध्ये, वागणुकीमध्ये चांगले बदल घडायला लागतात. आणि आपण त्या वागणुकीने जे आधी करत होतो ते नंतर करत नाही, आणि तिथे आपल्या कर्मांचं हिलिंग होतं आणि त्यामुळे तो रिझल्ट येतो. अच्छा. सो हिलिंग जेव्हा तुम्ही म्हटलं की पास्ट लाईफ हिलिंग पण तुम्ही देता, सो हिलिंग म्हणजे काय असतं, कुठल्या फॉर्ममध्ये असतं? इट इज लाईक जे तुम्ही म्हटलंय की देवाचं नामस्मरण किंवा मंत्र असं. येस, मी तर हल्ली असं सांगते की तुम्ही नामजप करा, दैवी साधना करा, पण तुम्ही त्याबरोबर इनर प्युरिफिकेशन करा. तुम्ही स्वतःवर काम करा. कारण इथे तुम्ही राम 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 बोलताय, तिथे कोणाला तरी तुम्ही हर्ट करताय. मी बघितलं हे. म्हणजे घरामध्ये सुद्धा व्यक्ती ओरडतात आपल्या घरात खेळणाऱ्या मुलांना, किंवा दुसरा व्यक्ती तिथे काहीतरी बोलत असेल, मी साधना करत आहे ना, दिसत नाही, इथे तुमची साधना भंग होते. मी हे करत आहे म्हणजे तुम्ही असं दाखवता की मी खूप देवदेव करत आहे, तुम्ही मला डिस्टर्ब करू नका. तर इथे पहिल्यांदा तुमच्या कर्मांना बदला, असं मी सांगते. तुमच्या या थॉट प्रोसेसला बदला. इथे तुम्हाला कधी परमेश्वर नाही सापडणार, असं असतं. तर हिलिंग म्हणजे इनर प्युरिफिकेशन, की तुमचं ॲक्शन, तुमचे बिहेवियर, तुमचं इतरांबद्दलचं मत, तुम्हाला समोरच्याला सुखात बघून तुम्हाला ते सुख वाटतंय का, तुम्हाला आनंद होतोय का. नाहीतर इथे तुम्ही दिवसभर देवदेव कराल, पण एखाद्या व्यक्तीची प्रगती होताना बघून तुम्हाला त्रास होईल. तिथे तुमच्या देवपणाचा काही उपयोग नाही आहे, त्या साधनेचा काही उपयोग नाही. हे असतं इनर प्युरिफिकेशन. आणि हे होण्यासाठी आमच्या इथे मी बऱ्याच प्रकारचे वेगवेगळेही सेशन्स घेते. नॉट ओन्ली पास्ट लाईफ रिग्रेशन, बट असे पण मी खूप सेशन्स घेते ज्यामुळे तुम्ही तुमच्या कर्मांना हील करू शकता. अशा मोडॅलिटीज आहेत माझ्याकडे, जिथे तुम्ही डायरेक्टली तुमच्या सबकॉन्शियसवर काम करू शकता, तुमच्या DNA प्रोग्रामिंगला चेंज करू शकता. जसं तुम्ही हिलिंग करून देता त्याच्यामुळे एखाद्या व्यक्तीचं फ्युचर सुद्धा चेंज होऊ शकतं का? खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. मी नेहमी सांगते की आपण आपल्या डेस्टिनीला 100% बदलू शकतो. आज तुमची कुंडली कितीही काहीही सांगू, पण आपण जेव्हा इथे जन्म घेतला, हा जन्म घेण्याच्या आधी परमेश्वराने जे आपल्याला दिलं आहे ते गिफ्ट म्हणजे फ्री विल. फ्री विल आहे की त्या फ्री विलने तुम्ही अनेक चांगल्या गोष्टी करू शकता. व्यक्ती बघा, काही वेळेला अनेक व्यक्ती पाप करत जातो, अनेक पाप करतो, आणि आपण म्हणतो हा इतकं वाईट करतोय तरी ह्याला कर्मांची शिक्षा कशी मिळत नाही, ह्याचं चांगलंच होतंय. मग बरेच वेळा आपण बघतो की भ्रष्टाचार करतात, हे करतात, पण त्यांना डुईंग वेल. सो ते तरी त्यांचं सगळं चांगलं आहे. मग आपल्याला प्रश्न पडतो, यांच्या आयुष्यात एवढं चांगलं काय? कारण आजपर्यंत त्यांना जे मिळत गेलं हे त्यांच्या पास्ट लाईफचं पुण्य होतं. पण त्यांना जे फ्री विल मिळालंय याने त्यांनी खूप पाप केलंय, आणि या पापाची शिक्षा केव्हा मिळते? घडा भरल्यावरती. तोपर्यंत ते सगळं छानच त्यांचं आयुष्य चालणार, तोपर्यंत त्यांना कुठलाही त्रास होणार नाही, लाईफमध्ये सगळं काही छान होत असतं त्यांच्या. तर आपल्याला जे फ्युचर आपलं जे घडवायचं आहे, आपलं भविष्य, तर मी नेहमी सांगते की आपलं भविष्य आपण घडवू शकतो, ते आपल्या हातात आहे. कारण परमात्म्याने आपल्याला जे फ्री विल दिलेलं आहे, या फ्री विलने तुम्ही अनेक चांगल्या गोष्टी करू शकता, अशा गोष्टी करू शकता, असे सोल्युशन करू शकता ज्याने तुम्ही तुमच्या डेस्टिनीला नक्की चेंज करू शकता. आणि यासाठी आपल्याला अध्यात्माची गरज असते. अध्यात्म म्हणजे फक्त देवदेव करणं किंवा तीर्थयात्रेला जाणं नसतं. अध्यात्म म्हणजे तुम्ही तुमच्या आतमध्ये किती बदल घडवताय. कारण शेवटी अध्यात्म म्हणजे काय आहे? या शरीरामध्ये जे काही कर्म आहे तुमच्या, ते इतकं हील करा, इतकं क्लीन करून टाका, स्वच्छ करा स्वतःला, निर्मळ करा स्वतःला, की आपल्याला वेळोवेळी प्रत्येकासाठी आपल्यामध्ये मनामध्ये फक्त सकारात्मक विचार येतील. आपल्याला इतरांमध्ये परमेश्वर दिसेल. इतकं निर्मळ करा मनाला, तेव्हाच तुम्ही त्या गतीला पोहोचता, आणि तेव्हाच तुम्हाला परमात्म्याची प्राप्ती होते आणि मोक्षाची प्राप्ती होते. हे असतं इनर प्युरिफिकेशन. तुमचा एखादा खूप रोमांचक अनुभव तुम्हाला सांगायला आवडेल का? किंवा कधी तुम्ही रिग्रेशन करताय आणि अनवॉन्टेड, अनएक्सपेक्टेड एंटिटी तुम्हाला एन्काउंटर झाली? अनेक जणांनी मला हा प्रश्न विचारला होता, पण मी माझ्या स्वतःच्या ऑराला इतकं स्ट्रॉंग केलं आहे की एंटिटीज बाजूला आल्या तरी त्या मला काहीही करू शकत नाही. इवन मी एंटिटीजना क्लिअर करते. कारण असे पझेस सोल पण येतात जेव्हा आमचे स्पिरिच्युअल रिट्रीट्स असतात.
यामध्ये मोस्टली मी त्यांना सांगते की तुम्ही रिट्रीटला या, तिथे मी तुम्हाला हील करू शकते. फक्त मी त्यांना समोर बसवते आणि त्यांच्यावर जे काही काम करते त्यामुळे त्यांची जे पजेस केलेले जे सोल आहेत त्यांच्या आतमध्ये, ते सोल तिथून परमनंटली रिमूव्ह होतात, त्यांची बॉडी सोडून देतात. आणि त्यांना इतकी शिल्डिंग प्रोसेस केली जाते त्यांच्यावर, ज्याला शिल्ड करणं म्हणतात. एक सुरक्षा कवच दिलं जातं, ज्यामुळे अशा एनर्जीज त्यांना परत कधीही त्रास देऊ शकत नाही. ही एक मेथड आहे. शिवाय माझा रोमांचकारी अनुभव म्हणजे असे अनेक आहेत खरं तर. त्यातला एक सांगते. एक व्यक्ती होते आणि त्यांना नेहमी त्यांच्या बरगड्यांमध्ये पेन व्हायचं. आणि त्यांच्या पास्ट लाईफमध्ये बघितलं की ते युद्धामध्ये होते, म्हणजे महाभारतातल्या युद्धामध्ये होते ते. आणि त्यांच्या वेळा अनेक घाव झाले होते, खूप घाव झाले होते. आणि इथे त्यांच्या जे मी बघितलं की बऱ्याच वेळेला ना आपल्या ऑरामध्ये पास्ट लाईफच्या काही इम्प्रिंट्स असतात शॅडो फॉर्ममध्ये. तर ते जे खंजीर त्यांना खुपसले होते, त्यांची शॅडो त्यांच्या ऑरामध्ये होती. शॅडो होती म्हणजे? येस, शॅडो फॉर्ममध्ये. म्हणजे कुठल्याही वस्तूची सावली ही शॅडो फॉर्ममध्ये राहते, कारण ती आपल्या मेमरीत असते. आणि जोपर्यंत मेमरी येते तोपर्यंत तिथून ती हील होत नाही. आणि जेव्हा त्यांचं पास्ट लाईफ असं बघितलं आणि मी अजून डिटेलमध्येही बघितलं की अजून काय आहे आणि कुठेही एनर्जी त्यांच्या स्टक आहे, तर तिथेच होती ती त्यांच्या बरगड्यांमध्ये. आणि मग एनर्जी लेवलवर त्यांचे जे खंजीर होते ते मी काढून टाकले आणि त्यानंतर त्यांच्या कधीही बरगड्यांमध्ये पेन झालं नाही. म्हणजे हा खूप वेगळा अनुभव आहे. शिवाय अजून एक अनुभव आहे असा. एक लेडी होत्या, त्यांनी जस्ट अशीच ऑनलाईन अपॉइंटमेंट घेतली होती आणि त्यांनी सांगितलं की मॅडम मला प्रचंड मी त्रासात आहे. माझ्या त्रासामुळे मी फॅमिलीलाही माझ्याबरोबर ठेवत नाही, मी एकटीच राहते. कारण माझ्याबरोबर मला असं वाटतं की खूप निगेटिव्ह एनर्जीज माझ्या अवतीभोवती फिरतात. त्या कधी माझ्या खांद्यावर हात ठेवतात, मला टच करतात. मी मागे बघते तेव्हा मला खूप भयानक चेहरे दिसतात, भयानक डोळे दिसतात आणि हे माझ्या अवतीभोवती असतात. आणि त्यामुळे मला जो काही मानसिक त्रास होतो आहे, माझी सायकॅट्रिस्टकडे ट्रीटमेंट चालू आहे आणि त्याने माझ्या शरीरावरही परिणाम होतो आहे. त्यांना अनेक वेगवेगळ्या प्रकारचे फिजिकल इश्यूज सुरू झाले, हेल्थ इश्यूज सुरू झाले. तर मी म्हटलं की ठीक आहे. आणि मी त्यांचं आकाशिक रीडिंग करत होते. त्यावेळी मी त्यांचं पास्ट लाईफ बघितलं. तर मी बघितलं की त्या तांत्रिक होत्या आणि त्यांनी स्मशान साधना केली आहे. आणि त्या स्मशानामध्ये साधना करताना जेव्हा प्रेत जळत असतं तेव्हा त्या तिथे थांबायच्या आणि जेव्हा सोल तिकडनं बाहेर पडतो त्या सोलला त्या पकडायच्या. आणि अशा कितीतरी, कारण स्वतःच्या तंत्रविद्येसाठी उपयोग करून घेण्यासाठी अशा कितीतरी सोल्सना त्यांनी पकडून ठेवलं होतं. तर जेव्हा व्यक्ती अशा सोल्सना पकडून ठेवतोय तर ते सोल त्याच्या एनर्जीशी बांधले जातात. अच्छा. येस. आणि तेच सोल या लाईफमध्ये त्यांच्याबरोबर अजूनही आहेत. सो हे सांगितल्यानंतर त्यांना खूप हील झाल्यासारखं वाटलं. काही दिवसांनी त्या म्हणाल्या पण की त्यांची हिलिंग ट्रीटमेंट पण सुरू केली आणि त्यांनी सांगितलं पण की आता मला खूप शांत वाटतं आणि खूप बरं वाटतंय. कारण हळूहळू या एनर्जीज हील व्हायला स्टार्ट होतात जेव्हा त्यांना प्रॅक्टिस दिली जाते, कारण त्या कम्प्लिटली निघून जाण्यासाठी. त्या पझेस नव्हत्या, त्यांना वाटत होतं की मी पझेस आहे का, पण त्यांच्या अवतीभोवती एनर्जी, कारण तेच ते सोल आहे जे त्यांच्या ऑराशी कनेक्ट आहेत, अजूनही बांधले गेलेले होते. त्यांना डिस्कनेक्ट करण्यात आलं. तुम्ही आता बोलता बोलता स्पिरिच्युअल रिट्रीट बद्दल विषय काढला, तर त्याबद्दल थोडी माहिती द्याल का? हो, अनेक वर्ष मी अशा स्पिरिच्युअल रिट्रीट करत आहे. यामध्ये काय होतं, अनेक सोल ग्रुप एकत्र येतो, म्हणजे व्यक्ती तिथे येतात. हे 3 ते 4 दिवसाची अशी रिट्रीट असते, जिथे दिवस रात्र आपल्यावर वेगवेगळ्या प्रकारचे हिलिंग केलं जातं. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे हिलिंग सेशन्स शिकवले जातात. पास्ट लाईफ रिग्रेशन शिकवलंही जातं आणि तिथे करूनही घेतलं जातं. वेगवेगळ्या ट्रेनिंग सेशन्स दिल्या जातात. बऱ्याच वेळेला असं असतं की आता आपण जर या लाईफचा विचार केला तर व्यक्तींचा इनर चाइल्डही हर्ट असतो. अनेक वेळा काही व्यक्तींच्या मनामध्ये रिजेक्शनची भावना असते, म्हणजे ते जातील तिथे ते रिजेक्ट होतात. इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट होत नाही, विवाहासाठी सिलेक्ट होत नाही, त्यांना हवा तसा रिस्पेक्ट मित्रपरिवारामध्ये मिळत नाही,
प्रत्येक ठिकाणी ते रिजेक्ट केले जातात. या केसेसमध्ये मी बघितलेलं आहे की बाळ जेव्हा आईच्या गर्भामध्ये असतं त्यावेळेला त्या बाळावरती रिजेक्शनची भावना ही निर्माण झालेली असते त्याच्या मनावरती, कारण आईला ते मूल त्यावेळेला नको असतं आणि ॲक्सिडेंटली ते राहतं, तो गर्भ राहतो. आणि त्या गर्भाला वाढवतानाही तिला अनेक मानसिक यातनेमधनं जावं लागतं आणि नेहमी तिला वाटत असतं की मला हे बाळ नको होतं, तरीही मला आज त्याला वाढवावं लागते. तर कारण आईचं सबकॉन्शियस माइंड हे बाळाच्या मनाशी जास्त कनेक्ट असतं आणि त्यामुळे तो व्यक्ती जसा जसा मोठा होत जातो त्याच्या मनामध्ये रिजेक्शनची भावना, म्हणजे तो सगळीकडे रिजेक्ट केला जातो. तर हे एक कारण असतं, त्याचा इनर चाइल्ड हर्ट असतो. मी नेहमी सांगते की आपल्या मुलांशी नेहमी रिस्पेक्टने बोला, कारण बऱ्याच वेळेला असं इथे एक मी थोडासा तुम्हाला सोलचा पार्ट सांगते की सगळे आत्मे समान नसतात, सगळे सोल समान नसतात. बेबी सोलपासनं ट्रान्सिडेन्शियल सोलपर्यंतची लेवल असते, म्हणजे बेबी सोल असतो, यंग सोल असतो, ओल्ड सोल असतो, मॅच्युअर सोल असतो, ही सोलमधली लेवल आहे. अच्छा. जसं या लाईफमध्ये बघा आपण फर्स्ट स्टँडर्डपासून आपण एज्युकेशन घेत जातो, तसं सोलसुद्धा अनेक वेळा पृथ्वीवर जन्म घेऊन हे लेसन शिकत असतो आणि तो इव्हॉल्व्ह होतो. मला बरेच माझे क्लायंट्स आहेत जे काही सोल फॅमिली आहे, म्हणजे मी माझ्या क्लायंट्सना ऑलवेज सोल फॅमिली बोलते, कारण मी त्यांच्याशी कायमस्वरूपी कनेक्ट राहते, मध्येच डिस्कनेक्ट होत नाही. की आम्ही जर हे कोणाला सांगायला गेलो ना तर आम्हाला वेड्यात काढलं जातं. असं सांगितलं जातं की हे काय करताय तुम्ही, हे काय करू नका, हे सगळं चुकीचं आहे, ह्याच्यावर अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नका. मग मी सांगते की तुम्ही ज्या व्यक्तीला सांगत होतात तो बाळ आत्मा आहे, म्हणजे तो बेबी सोल आहे. तुम्ही 10वीचं गणित पहिलीच्या विद्यार्थ्याला सांगताय, त्याला कसं पटेल हे मी सांगते, म्हणजे आपल्याला वाईट वाटत नाही. तर या सोल्समध्ये सुद्धा लेवल असतात आत्म्यांमध्ये. तर प्रत्येक आत्मा प्रत्येक वेळी शिकत जातो आणि तो इव्हॉल्व्ह होत जातो. तर रिट्रीटमध्ये आहे ना, रिट्रीटमध्ये अशा प्रकारचे सोल येतात ज्यांची आता इव्हॉल्व्ह होण्याची एक वेळ आलेली आहे. अच्छा. आणि मग त्यांचा सोल अजून किती जास्त इव्हॉल्व्ह होईल अशा प्रकारच्या काही गोष्टी तिथे त्यांना शिकवल्या जातात. जसं रिट्रीटमध्ये मी मघाशी म्हटलं की व्यक्तींमध्ये रिजेक्शनची भावना असते, त्याप्रमाणे इथे एखादं लहान मूल, त्या लहान मुलाशी डिसरिस्पेक्टली घरामध्ये काही वेळेला बोललं जातं, त्याला काही म्हटलं जातं, इतरांसमोर त्याचा अपमान केला जातो, त्याला ओरडलं जातं. आणि तो आत्मा जर एखादा इव्हॉल्व्ह सोल आहे, एक मॅच्युअर सोल आहे, तर त्या लहान मुलांना अपमान सहन होत नाही, ते त्यांच्या मनाला लागतं. आणि अनेक वेळेला आम्ही रिट्रीटमध्ये इनर चाइल्ड हिलिंग केलं जातं, मी घेते. इनर चाइल्ड हिलिंग करताना रडतात, अनेक लोक रडतात, किंवा सबकॉन्शियस माइंडमधला काही ट्रॉमा किंवा डेटा असतो जो नको आहे तोही रिट्रीटमध्ये काढला जातो एका मेडिटेशनने. तेव्हाही अनेक जण रडतात, खूप मोठ्या मोठ्याने रडतात. का? कारण त्यांना ते सगळं आठवतं, लहानपणापासून केलेला अपमान आठवतो, टीचर्सनी केलेला अपमान आठवतो, स्कूलमध्ये केलेली पनिशमेंट आठवते, तेव्हा आपल्यावर किती जण हसले ते आठवतं, आपल्याला किती जणांनी लाईफमध्ये रिजेक्ट केलं, किती जणांनी कुठे कुठे आपण काय काय आपल्याला भोगावं लागलं हे त्यांना आठवतं. म्हणजे हे सगळे ट्रॉमाज जे असतात हे आपल्या माइंडमध्ये असतात आणि लहानाचं मोठे होईपर्यंत अनेक वेगवेगळ्या गोष्टींना आपल्याला फेस करावं लागतं. कधी कधी एखादी वस्तू आपल्याला हवी असेल आणि मूल मागतं आणि आईवडील देऊ शकत नाही, तिथे देखील ते मूल हर्ट होतं, ते पेन त्याच्या आतमध्ये राहतं आणि मग लाईफमध्ये आयुष्यात त्याला पेनला ते जास्त अट्रॅक्ट करत राहतं. तर आपल्या आयुष्यामध्ये सक्सेस आणि ग्रोथ न होण्याचं कारण हे पेनही असतं, जे याच लाईफमध्ये लहानपणापासून आपल्याला मिळालेलं आहे, कॉन्शियसली अनकॉन्शियसली. तर त्यामुळे हे सुद्धा एक कारण आहे. हे सगळं रिट्रीटमध्ये हील केलं जातं. त्यामुळे रिट्रीटवर तुमच्या सोल, माइंड, बॉडी बरोबर ऑरा चक्रा सगळ्यावर वर्क केलं जातं. आणि किती दिवसांचा प्रोग्राम? हा प्रोग्राम 4 days 3 nights असतं. 4थ्या दिवशी असं होतं की निघताना अनेक जण रडतात की आम्हाला त्याच जगामध्ये आता परत जाण्याची इच्छा नाही आहे मॅडम, तुम्हाला सोडून जाण्याची इच्छा नाही आहे. कारण स्पिरिच्युअल एनर्जी अशी असते ना जी तुम्हाला जोडून ठेवते, जी तुम्हाला कनेक्ट करते हाय व्हायब्रेशन बरोबर. आणि असं वाटतं की
आपण वेगवेगळे नाही आहोत, आपण सगळेजण एकच आहोत, ही भावनाही तिथे निर्माण होते. आणि त्यामुळे मी माझ्या सोल फॅमिलीला नेहमी माझ्याशी कनेक्ट ठेवते की त्यांच्यामध्ये ते व्हायब्रेशन सतत येत राहू देत. 4 दिवस आपण शिकलो आहे आणि आता आम्ही तुम्हाला ओळखत नाही, तुम्ही आम्हाला ओळखत नाही, असं कधीच व्हायला नको. हा माझा प्रयत्न असतो. तुम्ही कनेक्ट राहा, तुम्ही सोलला इव्हॉल्व करा. कारण आपण जेव्हा या जन्मानंतर परत स्पिरिट वर्ल्डमध्ये जाऊ, तिथे तुम्ही काय केलं हे तुम्हाला अभिमानाने सांगताही आलं पाहिजे. आणि ती तयारी करायलाच आपण इथे आलेलो आहोत. तुम्ही बऱ्याच जणांचे पास्ट लाईफ रिग्रेशन, त्यांचे रेकॉर्ड्स बघितले असतील. तुम्ही स्वतःचं पास्ट लाईफ बघितलं आहे का? त्याबद्दल काय शेअर कराल? हो, मी माझे आत्तापर्यंत जवळजवळ 50 किंवा त्याच्यावर पास्ट लाईफ बघितलेले आहेत. पास्ट लाईफ रिग्रेशन करूनही बघितलेले आहेत. आणि मेडिटेशनमध्ये आपले सेन्सेस इतके नंतर जागृत होतात की इझिली डोळे बंद करून आपण सहजपणे बघू शकतो. मी या अध्यात्माच्या या प्रोफेशनमध्ये का आली, कारण मी हे कधीही ठरवलेलं नव्हतं. थोडासा माझा आधीचा प्रवास सांगते की इथे येण्याआधी, म्हणजे या प्रवासात येण्याआधी नेहमी तुम्हाला पेन दिलं जातं. आणि जोपर्यंत पेन नसतं तोपर्यंत गेन कधी लाईफमध्ये मिळत नाही. कारण प्रत्येक खरोखर हायर इव्हॉल्व सोल आहे, जो आध्यात्मिकतेच्या एका लेवलपर्यंत पोहोचलेला आहे, तो खूप त्रासातनं आलेला असतो, तो काट्यावरून चालूनच आलेला असतो. हे खरोखर खरं आहे. तर आधी जेव्हा मी या प्रवासात येण्याच्या आधी थोडंसं माझी एनर्जी किंवा मला थोडासा फिजिकली, मेंटली, मानसिक त्रास होतोय असं वाटत होतं. सतत शरीराभोवती हेवीनेस फील व्हायचा. मला अध्यात्माची आवड ही अगदी लहानपणापासून होती. मग तेव्हा नामजप करणं, ग्रंथ वाचणं, या गोष्टी खूप, अथर्व शीर्ष रोज म्हणणं, अशा खूप वेगवेगळ्या साधना घरी केल्या जायच्या आमच्या. कारण माझी आईच खूप आध्यात्मिक असल्यामुळे आध्यात्मिकतेचं वातावरणच फॅमिलीमध्ये होतं. जसं जसं वय वाढत गेलं, आफ्टर मॅरेज या साधना सुरूच होत्या. पण असं वाटायला लागलं की शरीराभोवती खूप जडत्व आहे आणि ते मला सहन होत नव्हतं. तर मला असं काही, आणि डॉक्टरही सांगायचं की तुम्हाला खरं तर कुठला आजारही नाही, तुम्हाला औषध काय द्यायचं हे समजत नाही आहे. तर मला असं वाटायला लागलं आजून की असं काहीतरी एनर्जी लेवल पाहिजे की जिथे फक्त एनर्जीचा उपयोग करून आपण बरं झालो पाहिजे. ही भावना अचानक आतमध्ये आली. आणि मग माझा एक प्रवास सुरू झाला. प्रवास सुरू झाल्यानंतर अशा एनर्जी हिलरकडे मी गेले होते. तर ते म्हणाले की हो, आम्ही तुमच्याकडे येऊन तुम्हाला अशा प्रकारचं हिलिंग देऊ, त्याने तुम्हाला बरं वाटेल. आम्ही तुम्हाला टचही करणार नाही, विदाऊट एनी टच आम्ही तुम्हाला हे सगळं करू. मला खूप आश्चर्य वाटलं आणि छानही वाटलं. कारण जे सीड तुमच्या आतमध्ये असतं तिथे तुम्ही खूप स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होता. आणि त्यांनी जेव्हा मला अशी हिलिंग थेरपी वगैरे केली, मला खूप छान वाटलं. एकाच सिटिंगमध्ये खूप छान वाटलं. मी त्यांना म्हटलं की तुम्ही काय केलं? मग त्यांनी सांगितलं आम्ही तुमच्या एनर्जी बॉडी आणि चक्रा सिस्टीम असते त्याला अशा प्रकारे एनर्जी दिली. माझं जडत्व एकाएकी निघून गेलं आणि मला ते खूप आवडलं. मी त्यांना विचारलं हे असं ट्रेनिंग तुम्ही देता का? ते बोलले हो, आम्ही देतो. मग एनर्जी लेवलवर माझी जी सुरुवात झाली ती प्राणिक हिलिंगपासून झाली. अच्छा. आणि जे मेडिटेशन्स होते ते मी इतकी म्हणजे अशा प्रकारे वेड्यासारखी करू लागले की दिवसभर आपल्याला वेळ मिळत नाही, तर ब्रह्ममुहूर्तावर उठून आपण 3 ते 4 तास जे काही करता येईल ते करायचं. म्हणजे ध्यास. त्यानंतर अगदी योगी लेवलपर्यंत लेवल्स झाल्या. योगी लेवलपर्यंत झाल्यानंतर मी जेव्हा हिलिंग करू लागले इतरांना, तेव्हा मला समजलं की काहींचे आजार हे पटकन अगदी आठवड्याभरात पण हील होत आहेत, पण काहींचे आजार वर्षभर हील करूनही बरे होत नाही आहेत. असं का? तेव्हा मला मेडिटेशनमध्ये आन्सर आलं की याचं कारण आहे कर्म. मग माझी जर्नी कर्मा हिलिंगपासून स्टार्ट झाली. मग कर्म हिलिंग, मग सबकॉन्शियसचा डेटा, मग जे काही नॉलेज येत गेलं तिथून मी मग कधी थांबले नाही. त्यानंतर एका लेवलपर्यंत येऊन जेव्हा पास्ट लाईफ वगैरे हे सगळं मला समजलं. कारण तुम्ही जसे जसे तुमचे पास्ट बघत जाता, तुमच्या आतमधल्या मेमरीमध्ये खूप फाईल्स आहेत, त्या फाईल क्लिअर होत जातात. फॉर एक्झाम्पल समजा आपण एका रूममध्ये खूप फाईल्स ठेवल्या आहेत, जुन्या पसारा करून ठेवला आहे आणि तुम्ही अजून तिथे पॉझिटिव्ह एनर्जी घेत आहात, तर ती तुम्हाला मिळणार नाही. जागाच नाही आहे त्या एनर्जीला आतमध्ये जाण्यासाठी. यामुळे अनेक वेळा तुम्ही अनेक वेगवेगळ्या साधना तपस्या केल्या तरीही फळ का मिळत नाही. त्याचं रिझन तुमच्या आतमध्ये खूप असं सगळं स्टोरेज आहे कर्मांचं. जोपर्यंत तुम्ही ते क्लिअर नाही करत तुमचा पाथ मोकळा होत नाही.
तर अशा हळूहळू जसं माझ्या फाईल्स, फिअरच्या फाईल्स, ट्रॉमाच्या फाईल्स हील होत गेल्या, तसं तसं माझे सेन्सेस जागृत होत गेले, जे 5 सेन्सेस आहेत. नंतर जेव्हा मी तासनतास ध्यान करत होती, त्या ध्यानामध्ये मला आन्सर्स यायला लागले, वेगवेगळे मेसेजेस यायला लागले, अनेक मास्टर्स, एंजल्स ह्यांच्याशी मी कनेक्ट होऊ लागली. आणि मी खूप प्रॅक्टिकल असल्यामुळे मी पहिल्यांदा बघायचे की ह्यांनी हे सांगितलेलं परफेक्ट आहे का, हे असंच घडत आहे का, पुढे 8 दिवसात काय होणार आहे, पुढे 1 महिन्यात काय होणार आहे, हे मेसेजेस मला येऊ लागले. आणि त्यामुळे मी त्यावर बघायला लागले की खरोखर असं घडायला लागले. त्यानंतर मला ऑटोमॅटिक रायटिंग मी करू लागले. ऑटोमॅटिक रायटिंग हे असतं की तुम्ही तुमच्या हायर मास्टर्सशी कनेक्ट होता आणि ऑटोमॅटिक तुम्ही लिहायला स्टार्ट करता, असे मेसेजेस यायला लागले. तर ही अशी माझी जर्नी सुरू झाली. आणि नंतर जेव्हा माझं स्वतःचं मी व्हेंचर स्टार्ट केलं, जे साई पूजा अंश असं त्याचं नाव आहे. आणि मी साईबाबांची भक्त असल्यामुळे लहानपणापासून कधीच मी साईबाबांची भक्त नव्हते, पण जेव्हा माझी स्पिरिच्युअल जर्नी सुरू झाली तेव्हा मला दिसलं की त्यांच्याबरोबरचं असं काय कनेक्शन आहे माझं, जे मी बघितलं आहे शिर्डीमध्ये. त्यानंतर स्वामी समर्थ, साईबाबा हे मास्टर्स मला खूप हेल्प करत होते. यांच्याकडनं मला अनेक मेसेजेस यायचे, त्यावर मी काम करायची. शिवाय माझं हे व्हेंचर जेव्हा मी स्टार्ट केलं तेव्हा त्याचं नाव काय ठेवायचं तेही मला साईबाबांकडनंच मिळालं आहे. म्हणून मी साई पूजा म्हणजे मी आणि आमच्या दोघांचा अंश हे साई पूजा अंश. हे माझं यूट्यूब चॅनल आहे, ज्यावर अनेक असे वेगवेगळे फ्री सेशन्स मी ऑलरेडी आहेत की जे पेड सेशन करू शकत नाही ते अशाच चॅनलद्वारे अनेक ज्ञान मिळवू शकतात. शिवाय मी अनेक माझे सेशन्स होतात जे फ्री वेबिनार असतात, पेड सेशन असतात. हे असे सगळे ऑनलाईनच असं सगळं की जगभरातनं प्रत्येकजण कनेक्ट इझिली होऊ शकतो. आणि जर तुम्हाला समोरनं काही करायचं असेल तर त्यासाठी आमची रिट्रीट असते. अशा प्रकारे माझी जर्नी पुढे गेली आणि आता ही लाईफ टाईम राहील हे मला माहितीच आहे. अजूनही एनर्जी अजून मी कशी वाढवू याचा अजूनही माझा प्रयत्न चालू आहे की जेणेकरून मी स्पष्ट सगळ्या गोष्टी बघू शकते, फील करू शकते, बोलू शकत आहे इनव्हिजिबल बीइंगशी. हे करता करता सुद्धा काही एका रिट्रीटमध्येच माझा अनुभव आहे जो खूप दिव्य असा अनुभव की शक्तिपात हा प्रकार असतो की तुम्हाला हायर एनर्जी, मी मीडियम असते आणि हायर एनर्जीद्वारे तुम्हाला शक्तिपात केला जातो. तर असा शक्तिपात करण्याच्या आधी मी जेव्हा चॅनल होत असते हायर मास्टर्सशी, तर एकदा मी साईबाबांशी चॅनल होत होती जेव्हा मला अट्युनमेंट द्यायची होती. शक्तिपाताला अट्युनमेंट असं म्हटलं जातं. आणि हे देण्याआधी मला गॉडेस महाकाली यांचं स्वरूप दिसलं आणि हे तर मी डोळे उघडून मला खूप आश्चर्य वाटलं की मला देवी का दिसते, कारण माझं असं काही कनेक्शन नव्हतं. तर मला का दिसते, पुन्हा डोळे बंद केले आणि तेव्हा बाबांकडनं मेसेज आला की आज तुला ही प्राप्त होत आहे शक्ती आणि या शक्तीने तू निगेटिव्ह स्पिरिट एंटिटीजना मोक्ष देणार, त्यांना कायमचं काढून आणणार आणि आता तुझ्याकडे असेच सोल्स येतील जे यातून हील होतील, या त्रासातनं मुक्त होतील. आणि खरोखर त्या रिट्रीटमध्येच एक अशी पझेस सोल होती, हात ठेवल्यानंतर तिच्यातनं ती एंटिटी बाहेर आली, 1 नाही 2. हो. आणि तिचे आईवडीलही म्हणाले, पॅरेंट्स म्हणाले की आम्हाला वाटलेलं, डॉक्टरने सांगितलेलं की हिला मायग्रेन आहे म्हणून ही रडत राहते, डोकं दुखतं. पण तिथे ते झालं की जशी ती एंटिटी बाहेर निघाली ती इतकी नॉर्मल आणि खूप फ्रेश. त्यानंतर ती नेहमी आनंदी होती मुलगी, कधी तिचं डोकं नाही दुखलं जसं आधी दुखत होतं. तर अशा प्रकारच्या अनेक गोष्टी लाईफमध्ये होत असतात आणि अशी ही माझी जर्नी आहे. आणि ही प्राप्त होते कारण या जगामध्ये परमेश्वर त्याचे मीडियम शोधत असतो आणि आपणच त्यांचे मीडियम आहोत. म्हणून जशी आपण आपल्यामधली शक्ती, हे सेन्सेस या इव्हॉल्युशनद्वारे वाढवत राहू तसं तसं आपल्या सोलची अजून प्रगती होत जाते. पास्ट लाईफ रिग्रेशनचा एक मुख्य हेतू आहे की तुमच्या सोलची प्रगती होणं, ती खूप इम्पॉर्टंट असते. नाहीतर तुम्ही नुसतं कर्म बघून आणि त्यावर काम करून काय उपयोग, तुमची प्रगतीही त्यानेच होत असते. हे खूप इम्पॉर्टंट आहे. मी जेव्हा या प्रवासामध्ये मेडिटेशनद्वारे ही माझे पास्ट लाईफ बघितले, मी अनेक माझे पास्ट लाईफ म्हणजे ट्रॉमाचे पाहिले, निगेटिव्हही पाहिले, अनेक नकारात्मक पाहिले, फिअरचे पाहिले. तसंच मी माझे अनेक आध्यात्मिक जन्म बघितले जे खूप जवळचं आहे माझ्या, की हिमालयमध्ये माझा
एक जन्म मी बघितला जिथे मी खूप साधना केली, खूप एक तपस्वी होती आणि माझं सुंदर इतकं स्वरूप मी बघितलेलं आहे त्या तपस्वीचं, जिने त्या केवमध्ये, गुहेमध्ये बसून साधना केली. हिमालयामध्ये मी फिरताना स्वतःला बघितलं आहे आणि महाअवतार बाबाजींबरोबर मी स्वतःला बघितलं आहे की ते मला स्पष्ट दिसले होते आणि मी त्या केवमध्ये त्यांच्या जायची, त्यांचे दर्शन घ्यायची आणि मग पुन्हा साधनेला सुरुवात करायची. आणि त्या माझ्या शक्ती त्यानंतर इतक्या जागृत झाल्या जेव्हा मी ते लाईव्ह बघितलं, की एक दिवस मी अशी सहज बसलेले होते माझी साधना करून आणि मला महाअवतार बाबाजींचा मेसेज आला की आपल्याला आता मुद्रा शिकवायच्या आहेत. या मुद्रा ज्याला त्यांनीच सांगितलं की याला नाव दे योगक्रिया. महाअवतार बाबाजींचं क्रियायोग हे सगळ्यांना माहिती आहे, पण या मुद्रांना योगक्रिया असं नाव दे म्हणाले आणि त्यांनी मला 2 लेवलच्या मुद्रा शिकवल्या. त्याच्यात म्हणजे इतक्या मुद्रा, त्याला मी लेवल 1 आणि लेवल 2 असं नाव दिलं. आणि ज्या व्यक्ती ते मुद्रा शिकले त्यांनी सांगितलं की एक मुद्रा करताना इतका सुंदर अनुभव येतो, आपण स्वतःच्या आत्म्याशी इतके कनेक्ट होतो आणि इतकी सुंदर एनर्जी फील होते की हा अनुभव आम्ही कधी घेतला नव्हता. एक मुद्रा आणि त्या मुद्रेचा तुम्हाला काय उपयोग आहे हे सुद्धा पूर्ण त्यांनी मला सांगितलं. सगळं मी लिहून घेतलेलं ऑटोमॅटिक रायटिंगद्वारे आणि त्यावर काम केलं. शिवाय जसं बाबांशी माझं कनेक्शन होतं हे मी सांगितलं. साईबाबांकडनं सुद्धा मला अनेक डेटा मिळाला आहे. DNA काम कसं करायला पाहिजे याचा पूर्ण त्यांनी मला डेटा दिला आहे. त्याचे काही सिम्बॉल्स दिलेत आणि त्या सिम्बॉलवर मी एक सेशनसुद्धा ठेवलं होतं लोणावळा इथे आणि त्यावर खूप सुंदर अनुभव. अजूनही ते DNA हिलिंग अनेक लोक करत आहेत आणि चांगला DNA येस, कारण असे काही सिम्बॉल्स आहेत जे तुमच्या DNAच्या व्हायब्रेशनला, फ्रिक्वेन्सीला चेंज करू शकतात. ते त्यांनी मला, जे टोटली चॅनल होते जे फक्त मला मिळालेले आहेत असे आहेत, याच्यावर मी सेशन घेतलं. असे तुम्ही कुठे जाऊन नाही शिकले. येस, जे मला मास्टर्सकडनं मिळालेलं आहे. आणि आता मी असेच सेशन घेते जे मला त्यांच्याकडनं सांगितले जातात आणि तसेच मी सेशन्स घेते. मी शिकलेलं मी काही शिकवत नाही. मला जे परमात्म्याकडनं ज्ञान मिळते ते मी आता शिकवते. राईट, असं आहे. सो माझे खूप छान अनुभव आहेत. माझे असे अनेक स्पिरिच्युअल जन्म मी बघितलेत ज्यामुळे माझं कॉन्शियसनेस आणि माझी चेतना, यामध्ये मी तुम्हाला अजून एक छान असं सांगेन की आपल्या प्रत्येकाची चेतना प्रत्येक ठिकाणी अडकलेली आहे. म्हणजे आपल्या सोलचे फ्रॅगमेंट्स आपण म्हणतो, जसं आपण माता सतीचे फ्रॅगमेंट्स आपण बघितले सिरियलमध्ये की अनेक ठिकाणी पडले आणि जिथे शक्तिपीठं निर्माण झालेली आहेत, त्याचप्रमाणे आपल्यासुद्धा सोलचे फ्रॅगमेंट्स अनेक ठिकाणी अडकलेले आहेत. काही व्यक्ती असे असतात जे खूप आयुष्यभर आजारी पडतात, तर त्यांच्या सोलचा मेन फ्रॅगमेंट्स आहे तो कुठेतरी अडकलेला असतो आणि म्हणून त्यांची बॉडी सतत आजारी पडत असते. तर असे जे फ्रॅगमेंट्स जर आपण आपल्या ध्यानाद्वारे मिळवू शकतो आणि हे जर आपल्याला मिळाले तर आपला एक पूर्ण आत्मा तयार होतो आणि तेव्हा तुमची एनर्जी अजून हाय होते. असे ध्यानामध्ये माझे पास्ट बघून जिथे जिथे मला वाटलं की हे माझे फ्रॅगमेंट्स इम्पॉर्टंट आहेत, जे मला पाहिजे ते मी मिळवले आणि त्यामध्ये माझी चेतना अजून जास्त वाढली. असा माझा हा प्रवास. आणि एक क्वेश्चन माझा होता की आजकाल आपण बघतोय की ऑकल्ट सायन्स खूप लोकांना माहिती झालं आहे, तर त्याच्या मागे काही इंटेन्शन आहे का? हो, नक्कीच आहे. कारण आता अर्थचं इव्हॉल्युशन होत आहे. आपली अर्थ आता आपण 3D मध्ये आहोत. हळूहळू अर्थ जे आपण आता बघत आहोत, आपल्याला 5D मध्ये जायचं आहे, 5th डायमेन्शनपर्यंत पोहोचायचं आहे. जे आता इव्हॉल्व होत आहेत हे ऑलरेडी 5th डायमेन्शनला बघत आहेत. तिथे जाण्याची ती तयारी करत आहेत. तुम्ही पृथ्वीवर आहात, तुम्ही 3D मध्ये आहात, ओके. पण तुमची जी आता एक जर्नी सुरू झाली, कारण प्रत्येक आत्मा इथे इव्हॉल्व होण्यासाठी आलाय आणि ज्या आत्म्याला कळतंय की आपल्याला आता पुढे जायचंय तो या अध्यात्म प्रवासामध्ये उतरत आहे. आणि प्रत्येक पॉडकास्ट करणारे जे होस्ट आहेत आपल्यासारखे, या सगळ्यांना पहिल्यांदा मी खरोखर ग्रॅटिट्यूड देईन, कारण त्यांच्यामुळे जास्त अध्यात्म समोर येत आहे. आपण वेगवेगळे व्यक्ती बघत आहोत, अनेक स्पेशल असे व्यक्ती बघत आहोत ज्यांच्यामध्ये खूप चांगलं ज्ञान आहे
आणि हे केवळ पॉडकास्टच्या माध्यमातून शक्य झालं आहे. थँक्यू सो मच मास्टर पूजा. तुम्ही हा क्लिष्ट विषय खूप सहज आणि सोप्या भाषेत आम्हाला समजावून सांगितला, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. तुम्हाला सुद्धा मास्टर पूजांसोबत कनेक्ट व्हायचं असेल तर त्यांचे डिटेल्स आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेले आहेत. व्हॉट्सॲप लिंकही दिली आहे सो दॅट तुम्ही त्यांचे व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करू शकता. So remember, every action, every thought, every intent has its corresponding consequences, silently shaping our future experiences and even our rebirth. With that thought, Sassy Sakhi will sign out. Until next time, keep shining.